श्रीराम श्रीराम श्रीराम. आपण गेले 3 सोमवार एकत्र येतोय. पहिल्या सोमवारी आपण टेंबेस्वामी आणि शक्तिपात दीक्षा याच्यावरती बोललो. दुसऱ्या सोमवारी आपण गुरुस्तुती या विषयावरती बोललो. तिसऱ्या सोमवारी आपण श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः आणि श्री गुरुपादार विंदाभ्याम नमः याच्यावरती बोललो. चौथ्या सोमवारी आपण श्रीमान विष्णू महादेव आणि गणपती या विषयावर बोललो. टेंबेस्वामींनी जे गुरुचरित्र लिहिले त्याच्या आधारे आपण आत्मज्ञानाच्या दृष्टीने कशी लवकर वाटचाल करणार आहोत त्याकरता आपण इथं बसायला सुरुवात केली. म्हणून शक्यतो कोणाही नवीन माणसाला मला विचारल्याशिवाय तुम्ही आणू नका. प्रत्येकाने आपली ही खबरदारी घ्या. आणायचं असेल तर त्यांनी बंद व्हावं, ज्याला यायचं असेल त्यांनी. कारण हा जो आनंद आहे हा एवढा सोपा नाही आहे आणि सहज नाही आहे. तो जर पचला नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो. माझ्या ओळखीमध्ये एक इथं जवळ महाराज आहेत. त्या महाराजांकडे इथले एक डॉक्टर जात होते. ते डॉक्टर त्यांना म्हणले की मला दत्त पाहायचं आहे म्हणून. तेव्हा ते म्हणले कशाला दत्ताच्या मागे जाताय, खा प्या मस्त, बायका मुलं आहेत, आनंदात समाधानात राहा, काय दत्ताची गरज नाही, तुमचं सगळं ठीक आहे. ते म्हणले मग काहीतरी ठीक नसलं की दत्ताकडे जावं का, मला दत्ताचं दर्शन घ्यायचे म्हणले. अहो नका म्हणले दत्ताच्या मागे जाऊ, दत्त आला की बायको जाईल, पोरं जातील, कटकटी मागं लागतील. तसं तुम्हाला मी जे इथं बोलवतोय ते तुमच्या वरचं माझं जे प्रेम आहे त्या प्रेमामुळं बोलवतोय. त्याचा तुम्ही गैरफायदा कोणीही घेऊ नये किंवा त्याचा कोणी त्रास करून घेऊ नये. आणि त्याचा तुम्हाला जर त्रास झाला तर त्याचा सगळ्यात जास्त मला त्रास होणार आहे. त्यामुळे इथं येताना इथं सहज कोणी येऊ शकत नाही. येताना त्याची काहीतरी पुण्य असल्याशिवाय त्याची इथं पायच लागत नाही. आणि मागच्या सत्संगात सांगितलं की तुम्ही येता हा भ्रम आहे, तुम्हाला मी आणतो. त्यामुळं त्यांनी जेव्हा असं सांगितलं तेव्हा ते म्हणले नाही पण मला दत्तदर्शन घडवा महाराज. बरं म्हणले ते. आणि नंतर मध्ये 1 वर्षभराचा कालावधी गेला आणि त्यांच्या बायकोला कॅन्सर झाला. 2-1 वर्षांनी बायको गेली. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांचा मुलगा घर सोडून निघून गेला. दुसऱ्या मुलाचं लग्न झालं, तो बायकोला घेऊन निघून गेला. ते एकटे झाले आणि आता ते पण हयात नाही. तर मनुष्य जीवन मिळालंय त्याचं कृतार्थतेने उपयोग करता आला पाहिजे आणि त्याचं कल्याण करून घेता आलं पाहिजे. कारण बकरीला, बैलाला, कोंबड्याला, मुंगीला आत्मज्ञान होत नाही.
कारण तेवढी बुद्धी त्यांच्याकडे नसती. त्यांना दुसरा जन्म घेऊन आत्मज्ञान करून घ्यायला लागतं. जैन धर्माने स्त्रियांना आत्मज्ञान निषिद्ध म्हणून सांगितलंय. का? तर स्त्रिया दूषित होतात, पतित होतात आणि परत पुण्यवान होतात. पण महावीर स्वामींच्या मते कुठलीही स्त्री पुण्यवान होऊ शकत नाही. आणि हिंदू धर्माने प्रत्येक स्त्रीला मुक्तीचा अधिकार दिलेला आहे. तर महावीर स्वामी असं म्हणतात त्याच्याही मागे अर्थ आहे. हिंदू धर्म म्हणतो त्याच्याही मागे अर्थ आहे. जर कडी निष्ठा असेल, एखादी गोष्ट आपल्याला मिळवायचीच असेल, तर आपण जेव्हा पेटून उठून त्याच्या मागे लागतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते. श्रीमान विष्णू महादेव गणपती सूर्यदेवी आदिरूप धारण करणारा दत्तात्रेय वस्तुतः जन्मादिरहित आहे. ही सगळी विशेषण दत्तांना दिलेली आहेत. दत्त जे आहेत ते अचिंत्य आहेत, अमूर्त आहेत, अरूप आहेत. दत्त जे आहेत ते त्रिगुणांनी बांधलेले आहेत, पण त्यांची निर्मिती त्रिगुणातून नाही आहे, ते गुणातीत आहेत. दत्तांचं जे गेल्या वेळेला जसं मी तुम्हाला गणपतीचं रूप सांगितलं होतं की गणपती हे डावा पाय खालती ठेवून उजवा पाय मांडी घालून ते जे बसलेले आहेत, त्यांच्या एका हातात परशु आहे, एका हातात कमळ आहे, एका हातात मोदक आहे, एका हात आशीर्वाद सूचक आहे, पोट मोठं आहे, डोळे तिरके आहेत, सोंड वेडी वाकडी आहे, कान सुपासारखे आहेत. तर हे सगळं गणपतीचं वर्णन जे आहे ते वर्णन गणक ऋषीला जसं भावलं तसं त्यांनी सांगितलं. पण गणपती जे मूळ गणपती आहेत ते काय आहेत ते मी तुम्हाला गेल्या वेळेला समजावून सांगितलं. त्यामुळं हे जे रूपक आहे याच्यामध्ये त्याची सोंड वेडी वाकडी आहे. ती का वेडी वाकडी आहे? तर आपल्या मानवी आयुष्यातल्या ज्या कटकटी आहेत त्या सगळ्या एका क्षणात नाहीशा करायचं गणपतींचं सामर्थ्य आहे. म्हणून गणपतीला जे शरण जातात त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतात. पण तरी सुद्धा संकटनाशन स्तोत्रामध्ये नारदांनी असं सांगितलंय, नारदांनी ते स्तोत्र तयार केले की विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रम, मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे विद्यार्थ्याला गणपती विद्या देतील, ज्याला पैसा पाहिजे त्याला पैसा देतील, ज्याला मुलगा पाहिजे त्याला मुलगा देतील, पण ज्याला मोक्ष पाहिजे त्याला गती देतील. या गती किती आहेत? तर ह्या गती 9 प्रकारच्या आहेत. आणि ह्या कशा गती आहेत? तर त्या केंद्राभोवती फिरत असतात. पृथ्वी जर घेतली आपण तर पृथ्वी मध्य केंद्राभोवती गोल 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 फिरते. आणि जशी पृथ्वी फिरते तसा प्रत्येक पृथ्वीवरचा जीव प्रत्येकाच्या केंद्राभोवती फिरतोय, प्रत्येकाच्या केंद्राभोवती फिरतोय. म्हणून पहिली गती जी आहे ती गोल गती आहे, दुसरी गती जी आहे ती मध्यबिंदूकडे आहे, तिसरी गती जी आहे ती चारी दिशांकडे आहे, आठवी गती जी आहे ती वर जाणारी आहे, 9वी गती जी आहे ती खालती जाणारी आहे. आणि ह्या ज्या 9 गती आहेत ह्या 9 गतींपेक्षाही वेगळी गती जी आहे ती आत्मगती आहे. आणि ती मिळवण्याकरता आपण सोमवारी इथं एकत्र येतो. म्हणून गणपती जी ही जी देवता आहे ह्या देवतेचं उपासना का करायची? तर देवी महात्म्यात एक उल्लेख आहे, कलौ चंडी विनायको म्हणून. म्हणजे ही जी 4 युग आहेत पृथ्वीवरती, ही युग कशी निघाली? तर काल हे द्रव्य आहे. मागे एकदा बोलताना मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की 9 प्रकारची द्रव्य ह्या सृष्टीमध्ये आहेत. खादिन्यात्मा मनकाल उदिशस्स द्रव्य संग्राम. ख आदी पंचमहाभूत, ख आदी पंचमहाभूत, ख म्हणजे आकाश, आकाश वायू तेज जल पृथ्वी, काल दिक आणि आत्मा, ही 9 प्रकारची द्रव्य आहेत. मग ह्या द्रव्यामध्ये सगळी द्रव्य अणूंनी घटित आहेत. 1 अणू, 2 अणू, 3 2 अणू, 6 3 अणू असे एकत्र येऊन तो पदार्थ तयार होतो. आणि तो पदार्थ तयार होतो हा शोध कुणी लावला? तर कणाद नावाच्या ऋषींनी लावला. कणाद नावाच्या ऋषींनी वैशेषिक दर्शन नावाचं जे 6 दर्शनं आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठ मानलेली आहेत. एक न्याय दर्शन आहे, एक वेदांत दर्शन आहे, एक वैशेषिक दर्शन आहे, एक सांख्य दर्शन आहे. त्यातलं वैशेषिक दर्शन जे आहे ते दर्शन कणाद ऋषींनी लिहिलंय. आणि ह्या प्रत्येक ऋषीची सृष्टी उत्पत्तीबद्दल, सृष्टीच्या नाशाबद्दल, सृष्टीच्या काळाबद्दल वेगवेगळी मतं आहेत. तुम्ही म्हणाल मग ही दर्शनं काय वेगवेगळी मतं मानतात ती काय करायची? तर साधं उदाहरण आहे, अमोलच्या वडिलांनी दुकान टाकलं
अमोलने दुकान टाकलं, अमोलच्या मुलांनी दुकान टाकलं. ह्या तिन्ही दुकानामध्ये वेगवेगळे फरक असतात. प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रकारे धंदा करतो, प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रकारे पैसा मिळवतो, प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या प्रकारे पैसा वापरतो. मग ही आपल्याच कुटुंबामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू यांची जर वेगळी वेगळी दृष्टी होते, तर या ऋषींची दृष्टी वेगळी होणार नाही का? कारण या ऋषींचा काल वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक कालानुरूप दृष्टी वेगळी तयार झाली आहे, म्हणून दर्शनांचे विचार वेगळे आहेत. या कणाद ऋषींना कणाद नाव का पडलं, तर त्यांनी कण शोधून काढला. परमाणू एकत्र येऊन अणू तयार होतो हे कुठल्याही मायक्रोस्कोप नसताना, कॉम्प्युटर नसताना त्यांनी सांगितलं. आणि हे किती दिवसापूर्वी सांगितलं? सुमारे 15 ते 20,000 वर्षापूर्वी, की ज्या वेळेला माणूस कसा होता हा शोधाचा प्रश्न आहे. मग त्यावेळेला हे त्यांना कसं दिसलं, तर त्यावेळेला दृष्टीची ताकद होती. दृष्टीची ताकद होती म्हणजे काय, की एखादा माणूस जर पाहायला लागला तर तो जगाच्या अंतापर्यंत दृष्टी नेऊ शकायचा, कारण त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं. या काळामध्ये मगाशी मला तुम्हाला योग कल्पना जी सांगायची आहे, त्याच्यामध्ये जेव्हा सत्ययुग होतं तेव्हा 1000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं. 1000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुग जेव्हा होतं तेव्हा 100 वर्षांनी आयुष्य कमी झालं. आणि द्वापर युग जेव्हा होतं तेव्हा 400 वर्षांनी आयुष्य कमी झालं. आणि या कलियुगात 900 वर्षांनी आयुष्य कमी झालं, कारण आपण 10व्या गतीकडे जातोय. पण हे जे 100 वर्षाचं आयुष्य मिळाले, ह्या आयुष्यात 100 वर्षाच्या माणूस परमेश्वर होऊ शकतो. हा कलियुगाला मिळालेलं वरदान. पण परमेश्वर होऊ शकण्याकरता माणसाने आपलं जे अंतःकरण आहे ते शुद्ध करायला पाहिजे, आणि इंद्रियांची जी विषयांकडे धाव आहे त्याच्यातून बाजूला व्हायला पाहिजे. तर अंतःकरण शुद्धी होणारे, आणि तर परमेश्वर स्वरूप करता येणारे, तर मुक्तीच्या दृष्टीने वाटचाल होणारे. तर ही युगकल्पना जी आहे ती काय आहे, तर काळ जो आहे तो काळ कसा आहे, तर काळ हा कणांनी बांधलेला नाहीये, काळ अनंत आहे. आणि काळाला अंत नाहीये, म्हणून काळाला परमेश्वर म्हणतात. म्हणून भगवंतांनी जो विभूती योग सांगितलाय गीतेमध्ये, त्याच्यामध्ये काळ म्हणजे मी आहे सांगितलंय, मन म्हणजे मी आहे सांगितलंय, गंगा नदीमध्ये मी आहे म्हणून सांगितलंय, पर्वतांमध्ये हिमालय म्हणजे मी आहे सांगितलंय. हे का सांगितलंय भगवंतांनी, तर या सगळ्यामध्ये प्रचंड ताकद भरलेली आहे. हिमालयाचा अंतच लागत नाही. किती उंच आहे, किती खोल आहे, किती बर्फ आहे त्याच्यावर, किती नद्या आहेत, त्याच्यात गुहा किती आहेत, त्याचा पाया कुठे आहे, काहीही समजत नाही. शास्त्रज्ञ इतकं जंग पछाडतात, एकाएकी तिथे एवढी प्रचंड थंडी पडते की माणूस मरून जातो. माणूस मरून जातो. परवा मी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एव्हरेस्ट शिखर जे आहे त्या शिखरासारखं स्वित्झर्लंडमध्ये एक शिखर आहे, आणि त्या शिखरावर चढण्याचा पहिला पराक्रम एका 2 पाय नसलेल्या माणसाने केलाय. 2 पाय नसलेल्या माणसाने केलाय. कसा केला, तर त्याला लहानपणापासून हिमशिखर चढायचं वेडच होतं. आणि ते शिखर चढायला करता त्याच्याकडे पैसे होते असं नाही, तो हमाली करून मागून भीक मागून शिकायचा. आणि त्याला जे पैसे मिळायचे त्याच्यामध्ये तो बर्फात चालायचे बूट विकत घ्यायचा, बर्फात टेकण्याकरता काठी विकत घ्यायचा, बर्फात घालण्याकरता जर्किन विकत घ्यायचा. आणि बर्फाचं जर्किन वेगळं होतं, ते त्याला विकत घेता येत नव्हतं, तर त्यांनी एक रस्त्यात पडलेलं जॅकेट विकत घेतलं, आणि त्याला दुसरं लोकर विकत घेतली, त्या लोकरीने आत त्यांनी बांधलं, त्यांनी गार लागत होतं तरी सुद्धा तसंच जॅकेट घालून तो हिमशिखर चढायला गेला. जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. तर तो जेव्हा अशा एका शिखरावर चढायला गेला तेव्हा काय झालं, तर त्या शिखरावरती साधारणपणे 12,000 समुद्रसपाटीपासून उंचीवर एक असं भाग होता. काय भाग होता तिथं, तर त्याला बूट म्हणायचे. का बूट म्हणायचे, तर तिथे काळा बूट होता. मग काळा बूट का होता तिथं, आणि तो बर्फात वितळत का नव्हता, बर्फात खराब का होत नव्हता, तर तिथं एक गिर्यारोहक ते पर्वत शिखर चढायला जेव्हा गेला तेव्हा त्या उंचीपर्यंत गेल्यानंतर तो तिथे गेला, आणि तो गेल्यानंतर तो त्या शिखरावर तसाच अडकून पडला. तो थिजला तिथं, त्याच्या अंगावर बर्फ तयार झाला, आणि त्याच्या पायातला जो एक बूट होता तो त्याच्या पायासहित तिथं काकडा होऊन पडलेला होता, बर्फात नाहीसं होत नाही म्हणून. आणि आज जे जे गिर्यारोहक तिथं जातात ते त्या बुटावरून चढून वर जातात.
म्हणून त्या शिखराला बूट असं म्हणलेलं आहे. आणि ते शिखर चढताना एका ठिकाणी एक अशी गुहा होती बर्फाची, आणि ती बर्फाची गुहा म्हणजे बेट. आणि त्या गुहेमध्ये तो जाऊन अडकला. आणि किती दिवस अडकला तो? 13 दिवस अडकला. त्या 13 दिवसात त्याला अपुरा ऑक्सिजन मिळाला. त्या 13 दिवसात त्यांनी लघवी संडास खाऊन दिवस काढले. त्या 13 दिवसात त्याचं पचन मंद झालं होतं, त्याचं शरीर काळं पडलं होतं, त्याला खायला प्यायला मिळत नव्हतं, पाणी मिळालेलं नव्हतं, आणि सगळं आजूबाजूला बर्फ होतं, प्रचंड टेम्परेचर डाऊन होतं, बिलो 40 डिग्री टेम्परेचरमध्ये तो तिथे जाऊन थांबला होता. त्याच्याबरोबर एक मित्र राहिला होता, आणि रोज त्याला असं वाटत होतं की आता आपण मरणार आहोत. आणि त्याचा कॉन्टॅक्ट तुटलेला होता. रेडिओ लहरी ज्या होत्या त्या बंद पडल्या होत्या, त्याच्याजवळचा जो रेडिओ होता तो बिघडलेला होता, आणि तो तिथपर्यंत जाऊन पोचू शकत नव्हता. तो तिथे जाऊन पोचू शकत नव्हता. आणि आजूबाजूची जी माणसं होती त्याच्याबरोबरची, ती खालती हिमशिखराच्या पायथ्याशी अडकलेली होती, आणि हे दोघं त्या गुहेत त्या बेटावर अडकलेले होते. हे जिवंत आहेत का नाही हाही पत्ता नव्हता. आणि अशा अवस्थेत 13 दिवस राहिल्यामुळं नंतर जेव्हा 14व्या दिवशी त्यांना कळलं, तेव्हा ताबडतोब हेलिकॉप्टर गेलं. पण एक हेलिकॉप्टर त्या शिखरावर चढताना पडलं आणि त्यांना आणू शकलं नाही. 15व्या दिवशी परत हेलिकॉप्टर गेलं. त्या हेलिकॉप्टरमध्ये मात्र जिद्दीने हे दोघं जे चिरलेले होते, 14 दिवस बर्फात राहिलेले होते, त्यांना ओढून हेलिकॉप्टरमध्ये घेतलं आणि खालती आणलं. खालती आणल्यावर त्यांना लगेच ट्रीटमेंट चालू केली. ऑक्सिजन दिलं, इंजेक्शन दिली, नॉर्मल टेम्परेचर आणण्याचा प्रयत्न केला, सलाईन लावलं, ग्लुकोज दिलं. आणि हे सगळं दिल्यानंतर सुद्धा जवळजवळ 3 आठवडे त्यांचे दोन्ही पाय लाकडासारखे तसेच राहिले. ते मेले, जिवंत राहू शकले नाहीत. मग पंजा कापला, घोटा कापला, गुडघ्यापर्यंत कापला, आणि मग दोन्ही पाय गेलेत हे त्यांना सुमारे 3 आठवड्यानंतर कळलं. त्यातला जो एक गिर्यारोहक होता तो तसाच राहिला, आणि दुसरा हा जो मी म्हणतोय त्यांनी मात्र स्वतःच्या पायाच्या अंदाजाने लाकूड कापून स्वतःचा पाय स्वतः तयार केला. त्याच्याकरता एका सुताराची मदत घेतली आणि 2 पाय तयार केले, आणि त्या 2 पायांनी तो एव्हरेस्ट शिखर चढला. जर आपल्याजवळ इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. आत्मज्ञान सुद्धा त्याच्यापेक्षा छोटं आहे असं मला म्हणायचंय. का छोटं का आहे? तर तुमच्याजवळ जर इच्छाशक्ती असेल तर याच आयुष्यात तुम्ही वाटेल ते करू शकता. हे भारतातलं एव्हरेस्ट शिखराच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला, स्वित्झर्लंडच्या शिखराबद्दलचं सांगितलं. आणि हा जो एव्हरेस्ट शिखला तर चढताना त्या तिथे जे बूट होता त्या बुटामध्ये तो अडकला, पण असा पाय घेऊन सुद्धा तो वरपर्यंत चढू शकला. मग आपल्याला आत्मज्ञान घेण्याकरता काय करायला लागेल? काय करायला लागेल? साध्या गोष्टी आहेत. आपल्याला मोहावर विजय मिळवायला पाहिजे. आपल्याला आपल्या घरापासून सुटता आलं पाहिजे. आपला आहार कमी करता आला पाहिजे. आपल्या गरजा कमी करता आल्या पाहिजेत. आपले औषधोपचार कमी करता आले पाहिजेत. आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आणता आला पाहिजे. आपण कोणालाही फसवलं नाही पाहिजे. आपण स्वतःही फसलं नाही पाहिजे. तेव्हा आपण आत्मज्ञानाच्याकडे वाटचाल करू. हे सगळं निघतंय कशावरून? तर मी जे तुम्हाला काल सांगतोय वर्णन, त्याच्यावरून हे निघतंय की काळावर सुद्धा विजय मिळवणारी ही माणसं आहेत. गणपतीच महत्वाचा काय आहे? दत्तांना गणपतीची उपमा का दिली आहे? तर गणपतीचं वाहन उंदीर आहे. आणि उंदीर तुम्हाला माहित नसेल, काहीही खाऊ शकतो तो. लाकूड खातो, प्लॅस्टिक खातो, कपडे खातो, धान्य खातो. उंदरा इतकी आपल्या भारत देशात कशानीच वाट लागत नाही. निम्मी किराणा मालाची दुकानं उंदीर फस्त करतो, आणि निम्मी औषधं उंदीर मारण्याकरता तयार झालेली आहेत. पण तरी सुद्धा उंदीर मरत नाही. का मरत नाही उंदीर? तर उंदीर हा काळाला सुद्धा कुरतडतो. म्हणून उंदराला गणपतींनी वाहन केलेलं आहे. गणपतींनी उंदराला का वाहन केलं? तर म्हणून वाहन केलं. एक अशी गोष्ट सांगतात की शंकर पार्वतींची 2 मुलं, कार्तिक स्वामी आणि गणपती. आणि त्या दोघांमध्ये गणपती तुंदिल तरू, मोठं पोट असलेला माणूस, आणि सडपातळ कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामींचं वाहन मोर आणि गणपतींचं वाहन उंदीर. आणि ते दोघं जण लग्नाकरता पार्वती मातेला भेटायला आले. तेव्हा पार्वती मातेला प्रश्न पडला की थोरला कार्तिक स्वामी आहे, त्याचं लग्न केलं पाहिजे,
आणि धाकटा गणपती आहे त्याचं नंतर लग्न केलं पाहिजे, पण दोघंही हट्टाला पेटले की माझंच अगोदर लग्न करा. मग तेव्हा प्रश्न पडला काय करावं. तेव्हा पार्वती मातांनी शंकरांशी विचारविनिमय केला आणि त्यांना सांगितलं की बरं ठीक आहे, तुमचं लग्न करूया आपण. जो 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा माझ्याकडे येईल त्याचं मी लग्न करीन. झालं. कार्तिक स्वामी मोरावर बसून निघाले, पृथ्वी प्रदक्षिणा करून आले. गणपती तिथंच होते आणि गणपती तिथंच होते, गणपती कुठंच जायला तयार नव्हते. एक पृथ्वी प्रदक्षिणा झाली, दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा झाली, पण गणपती बुद्धिमताम वरिष्ठम आहेत, बुद्धिमान आहेत, बुद्धीची देवता गणपती आहेत. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आई वडील जेव्हा एकत्र बसलेले असतील तेव्हा त्यांना जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि त्यांच्या नशिबाने आई वडील तिथे नंदीपाशी एकत्र बसलेले होते. गणपतींनी हळद कुंकू लावून पार्वतींना नमस्कार केला, शंकरांना नमस्कार केला. शंकर हसायला लागले, पार्वती माता पण हसायला लागली आणि त्यांनी 3 प्रदक्षिणा घातल्या आणि वेदांमधला आधार दिला की जर आई वडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. त्यामुळे मी आता 3 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, आता माझं लग्न तुम्ही करा. आणि पार्वती मातांना गणपतींचं लग्न करावं लागलं. पण पार्वती माता म्हणल्या की तुझं आता एका बाईशी मी लग्न करणार नाही, तुला 2 बायांशी लग्न करायला लागेल. म्हणून गणपतींच्या रुद्धी आणि सिद्धी या 2 बायका आहेत. रुद्धी म्हणजे सतत वाढतात असं, आणि सिद्धी म्हणजे काहीही मिळवता येतं असं. त्यामुळे गणपतींचं लग्न 2 बायकांशी पार्वती मातांनी करून दिलं. आणि गणपतीच्या लग्नानंतर त्याला जेव्हा मुलं झाली तेव्हा कार्तिक स्वामी 3री प्रदक्षिणा करून आले आणि ते भयंकर चिडले. आणि त्यांना लक्षात आलं की गणपतींचं लग्न केलेलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला गणपती कुठेही पृथ्वी प्रदक्षिणेत भेटला नाहीये, त्यामुळे तुम्ही अन्याय केलेला आहे. आणि हा अन्याय कोणी केला. तेव्हा शंकर फक्त सहेतुक पार्वतीकडे बघतात आणि पार्वती माता कार्तिक स्वामीला जवळ घ्यायला जातात. तेव्हा कार्तिक स्वामी भयंकर चिडतात आणि म्हणतात की माते, तुझ्याकडून हे अपेक्षित नाहीये, तू हा जो अन्याय केलायस त्याकरता मी समस्त स्त्री जातीला शाप देतो की आजपासून कुठलीही स्त्री माझं दर्शन घेणार नाही कृत्तिका नक्षत्र असल्याशिवाय. कृत्तिका नक्षत्र असल्याशिवाय. म्हणून हे कृत्तिका नक्षत्र जे आहे ते कार्तिक पौर्णिमेला येतं आणि कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असेल त्या दिवशी सर्व स्त्रियांना कार्तिक स्वामींच्या दर्शनाची परवानगी आहे. आणि कार्तिक स्वामींची देवळं नाहीयेत. कार्तिक स्वामींची देवळं नाहीयेत. पुण्याला पर्वती व कार्तिक स्वामींचं देऊळ आहे, हिमालयात एक कार्तिक स्वामींचं देऊळ आहे आणि पुष्कर म्हणून जे ब्रह्मदेवाचं मंदिर असलेलं आहे तिथे एक कार्तिक स्वामींचं देव आहे. पण म्हणून लोक तिथे जाऊन कृत्तिका नक्षत्राच्या वेळात एका तासाभरात दर्शन घेतात, कारण त्यावेळेला दर्शन घेतलं तर आपण भरपूर पैसेवाले होतो असा आशीर्वाद कार्तिक स्वामी त्यावेळेला देतात. म्हणून लोक चालू आहेत दर्शन जे घेतात ते पैसे मिळवण्याकरता घेतात, बाकी काही नाही. तर हे कार्तिक स्वामींचं दर्शन कृत्तिका नक्षत्रावर कार्तिक पौर्णिमेला फक्त तेवढ्या वेळेला जाऊन घेतात असं कार्तिक स्वामींनी सांगितलेलं आहे. ह्या कार्तिक स्वामींचं एकदा समुद्राशी युद्ध झालेलं होतं आणि ते हजारो वर्ष युद्ध चाललं होतं. हे युद्ध थांबत नव्हतं, हे युद्ध थांबत नव्हतं. काही केल्या समुद्रही मागे हटायला तयार नाही आणि कार्तिक स्वामीही मागे हटायला तयार नाही. शेवटी शंकरांनी मध्यस्थी केली. शंकरांनी समुद्राला सांगितलं की तू कार्तिक असेल तिथे जाऊ नकोस, आणि कार्तिक स्वामींना सांगितलं की तू समुद्राकडे जाऊ नकोस, म्हणजे युद्ध संपून जाईल. शेवटी दोघांनी तो मानला, ती अट मान्य केली आणि ते युद्ध तिथे थांबलं. नाहीतर हे युद्ध कुठेही थांबलं नसतं. याची सत्यता काय आहे तर जेव्हा आत्ता परवा 4 वर्षापूर्वी सुनामीचं वादळ आलेलं होतं, त्यावेळेला एका क्षणात वादळाचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि समुद्र उखळायला लागला आणि समुद्राची एक लाट जवळजवळ 400 ते 500 फूट उंच होती आणि 5 ते 6 किलोमीटर पर्यंत ते समुद्राचं पाणी जात होतं. पण त्यावेळेला अख्खी गावं विध्वंस झाली, अख्खी घरं वाहून नेली. एकेका लाटेनी एवढा सगळा विध्वंस मांडलेला असताना सुद्धा ते समुद्राचं पाणी ज्या डोंगरावरून पलीकडे जात होतं त्या डोंगरामध्ये एक कार्तिक स्वामीचं देऊळ तयार केलेलं होतं. आणि ते खोल किती खोल होतं तर तो 400 फुटाचा हॉल कार्तिक स्वामीचा तयार केलेला होता आणि आत कार्तिक स्वामींची मूर्त होती. महाराष्ट्र टाइम्सला आलेलं हे आहे, मी काय माझ्या मनचं सांगत नाहीये. त्या टाइम्स मधल्या लेखकाने असं सांगितलंय की तुम्ही देव नाही असं म्हणताना पण आता हा देव असण्याचा पुरावा आहे.
तर ते समुद्राचं पाणी कार्तिक स्वामीच्या देवळात गेलं नाही. त्या डोंगराच्या पलीकडून अख्खीच्या अख्खी गाव उद्ध्वस्त करत होतं, पण कार्तिक स्वामीपर्यंत ते पाणी गेलं नाही. समुद्राने आपली मर्यादा सोडली नाही, कार्तिक स्वामींनी समुद्राला येऊन दिलं नाही. हाच देवाच्या मध्यस्थीचा परिणाम आहे, हाच देवाचा परिणाम आहे. त्यामुळं तुम्ही इथे जेव्हा येता तेव्हा तुम्ही येता हे विसरून जा, तुम्हाला मी आणतो हे लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला येता येणार नाही. इथले इथे मंगावर पेठेतून इथपर्यंत सुद्धा येता येणार नाही. त्यामुळे फुकटचा गर्व बाळगू नका आणि मी येतो असं म्हणू नका. ज्याला यायचं असेल त्यांनी माझी अगोदर परवानगी घ्या आणि नंतर या. हे सगळं निघालं कशावरून, तर देव आहे याचा हा पुरावा आहे. या कलियुगातला सुद्धा हा कार्तिक स्वामीचा जो पुरावा आहे, असे पुरावे अनेक आहेत. आणि हे अनेक आहेत पण ते आपल्याला माहीत नाही आहेत. हिमालयात तर अशा रोज असंख्य घटना घडतात. हिमालयामध्ये अनेक गुहा आहेत, अनेक लोक तिथे जप तप करायला बसलेली असतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे, एक 2 मिनिटं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे की नैमिषारण्यात जेव्हा गोंदवलेकर महाराज गेले तेव्हा एक ध्यान लावून माणूस बसलेला होता. जो ध्यान लावून माणूस बसलेला होता त्याच्या बिवया जमिनीपर्यंत टेकलेल्या होत्या. त्याच्या मिशा खालती दोन्ही बाजूला येऊन जमिनीवर रंगळत होत्या. त्याच्या अंगावरचे केस जे होते ते वाऱ्याने अक्षरशः 500-500, 600-600 फूट लांब उडत होते. आणि त्याच्या हाडांचाच फक्त पत्ता लागत होता, मासाचा कुठेही पत्ता लागत नव्हता. तेव्हा गोंदवलेकर महाराज तिथे गेले, त्याच्या डोळ्याच्या फक्त खोबडी दिसत होत्या, गालाची हाडं दिसत होती, दात म्हणजे जबडा एकमेकावर बसलेला होता फक्त, आणि त्याच्यातून श्रीराम 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 असा आवाज येत होता. आवाज येतोय म्हणून तो जिवंत आहे फक्त, बाकी काही नाही. गोंदवलेकर महाराज तिथे गेले, त्यांनी आजूबाजूचं पाहिलं, अत्यंत सुगंधी वातावरण तिथं होतं, अजिबात दुर्गंधी नव्हती. आणि तिथे कुठलाही प्राणी येत नव्हता, तिथे कुठलाही पक्षी येत नव्हता. तिथे महाराज गेले आणि महाराजांनी डोक्यावर त्या साधूच्या हात ठेवला. हात ठेवल्यावर तो जागा झाला आणि महाराजांच्या स्पर्शाने त्याच्या हाडावर मांस उभं राहिलं. आणि तो एकदम उभा राहिला आणि म्हणला, कुठेत राम, मला दर्शन घ्यायचंय, कुठेत राम, मला दर्शन घ्यायचंय. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणले, अरे राम तर त्रेतायुगात येऊन गेले, त्याच्यानंतर द्वापार युगात श्रीकृष्ण भगवान येऊन गेले, आत्ताच कलियुगाचा सुद्धा 1/4 भाग संपलाय, अजून 3/4 कलियुग संपायचे. तो म्हणला, हो पण मला तुमच्यात राम दिसतोय म्हणला. आणि गोंदवलेकर महाराजांच्या इथे कोदंडधारी श्रीरामाचं दर्शन त्याला झालं. एका हातात धनुष्य आहे, एका हातात बाण आहे, माग खांद्याला भाता लटकावलेला आहे, पिवळं धोतर नेसलेलं आहे, 2 पाय जोडलेले आहेत, पायात मोजड्या आहेत, नाक सरळ आहे, कपाळावर सुरेख मुकुट आहे आणि किंचित निळसर असं श्यामवर्णी रामाचं रूप दिसलं. आणि ते रामरूप पाहिल्यावर तो आल्हादित झाला आणि त्यांनी डोकं पायावर ठेवलं आणि तो तिथेच गतप्राण झाला. रामदर्शनाने तो मुक्त झाला. पण गोंदवलेकर महाराज खालती पाहायला लागले तर त्याची हाडं सुद्धा तिथे शिल्लक नव्हती. सदैव तो वैकुंठाला गेला. ही महाराजांची कृपा आहे, महाराजांच्या चरित्रातली ही गोष्ट आहे. अशा अनेक घटना हिमालयामध्ये घडतात, म्हणून हिमालय म्हणजे मी आहे असं भगवंतांनी विभूती योगात सांगितलेलं आहे. तर हे युग कल्पना सांगत होतो मी तुम्हाला की आपल्या डोळ्याची उघडझाप होणं हा सगळ्यात कमी वेळ आहे, त्याला उन्मेष आणि निमेष असं म्हणतात. असे 60 उन्मेष निमेष झाले की एक पळ होतं, अशी 4 पळ झाली की एक घटका होते, अशा 4 घटका झाल्या की एक प्रहर होतो, असे 4 प्रहर झाले की एक दिवस होतो, आणखी 4 प्रहर झाले की एक रात्र होते. या दिवस रात्रीचा एक दिवस आहे, याचे 7 दिवस झाले की एक सप्ताह होतो, 14 दिवस झाले की पक्ष होतो, 28 दिवस झाले की मास होतो, 2 मास झाले की एक ऋतू होतो, 6 ऋतू झाले की एक वर्ष होतो. आणि ही जी कालगणना आहे ही आपल्या सोयी करता केलेली आहे, काळ मोजता येत नाही. कारण हा काळ आपण मोजतो ते डोळ्याच्या उघडझापीवरून मोजतो, त्याला अर्थ नाहीये. मग काळाचं मोजमाप करण्याकरता पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती सूर्याभोवती फिरते. त्याला लागणारा वराहमिहिर नावाचा एक ज्योतिषी होता, त्यांनी शोधून काढलेलं उत्तर आहे की पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला
24 तासाचा कालावधी लागतो आणि सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. ही कालाची गणना ही कशावरून कळते, तर ही जी पृथ्वी आहे, असेच आकाशात आपल्या आकाशगंगेत कळलेले ग्रह 9 ग्रह आहेत, त्यांना नावं दिलेली आहेत. चंद्र नाव आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, हर्षल आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे. हे आतापर्यंत कळलेले एका आकाशगंगेतले एक ग्रहमाला आहे. अशा अनंत ग्रहमाला आकाशात आहेत आणि त्या आपल्याला मोजता येत नाहीयेत आणि त्या आपल्याला माहीत नाहीयेत. त्यातली ही जी आपल्याला माहीत असलेली ग्रहमाला आहे, त्याच्यावर जीवसृष्टी आहे का नाही हे अजूनही आपल्याला माहीत नाहीये. करोडो रुपयाची यानं तयार करतात आणि ती पाठवतात, ती तिथले फोटो घेतात आणि ते फोटो आपल्यापर्यंत पोचतात आणि ते आपल्यापर्यंत पोचल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडीशी माहिती मिळते, सगळी माहिती मिळत नाही. सगळी माहिती कळण्याकरता फक्त देवाची कृपा पाहिजे, नाहीतर हे अशक्य आहे. आणि ही देवाची कृपा मिळवण्याकरता आपण इथं सोमवारी येतो, आपण इथं वेळ घालवायला येत नाही. मग ही कृपा कशी होते, तर ही कळण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. तर ही जी कालगणना आहे याच्यामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरताना, सूर्याभोवती फिरताना जेव्हा चंद्र मध्ये येतो, जेव्हा चंद्र मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, चंद्राची सावली सूर्यावर पडते, तेव्हा सूर्याचा काही भाग झाकला जातो, त्याला सूर्यग्रहण असं म्हणतात. आणि जेव्हा पृथ्वीमध्ये येते आणि चंद्रावर सावली पडते, तेव्हा त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात. आणि ही सावलीमुळे ही ग्रहणं तयार होतात. आणि या ग्रहणांचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा ही ग्रहण होत असतात तेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी हे तिन्ही ग्रह अत्यंत जवळ आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण, मागच्या वेळेच्या एका याच 3 सत्संगामध्ये मी सांगितलेलं होतं की एक ऊर्ध्वसरण आहे आणि एक अधःसरण आहे. अधःसरणाला गुरुत्वाकर्षण म्हणतात आणि ऊर्ध्वसरण जे आहे ते जेव्हा पसारा असेल तेव्हा आपल्याला कळतं. तुम्ही घार उडताना जर पाहिली असेल तर कधीही घार पंख मिटून उडू शकत नाही. पोपट पंख मिटून उडू शकत नाही, कावळा पंख मिटून उडू शकत नाही. का, तर जेव्हा पसारा होतो तेव्हा वरती ऊर्ध्वसरण होतं, आकाशाकडे एक प्रकारची खेच तयार होते आणि ती खेच गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध असते, म्हणून पक्षी उडू शकतात. आणि ती खेच गुरुत्वाकर्षणाच्या बाजूने येते तेव्हा आपण वरून खालती पडतो. मग आपण खालती पडतो हे पृथ्वीचं आकर्षण आहे, असं प्रत्येक ग्रहाला आकर्षण आहे. आणि ते आकर्षण असल्यामुळे जेव्हा ग्रहणं असतात तेव्हा हे तिन्ही ग्रह कदाचित एकत्र येतील आणि फुटून जातील आणि प्रलय होईल आणि आपलाही मृत्यू होईल आणि जगाचाही नाश होईल. हे होऊ नये म्हणून आपल्या दूरदृष्टी असलेल्या ऋषींनी सांगितलंय की ग्रहणाचा काळ बघा, ग्रहण केव्हा लागतंय बघा, ग्रहण केव्हा सुटतंय बघा, म्हणजे ही सावली केव्हा पडते ते पहा, लक्षपूर्वक पहा आणि त्यावेळेला आपल्या गुरुमंत्राचा जप करत बसा. तुम्हाला तुमचं नाव घेतलं तरी तो सुद्धा मंत्र आहे, त्याद्वारे तुमची ताकद वाढेल. आणि जर समजा खरंच हे ग्रह एकत्र आले तर जो नाश होईल त्या नाशातून तुमची सुटका होऊ शकेल. म्हणून ग्रहणामध्ये वेद पाळायचे, ग्रहणाचे नियम पाळायचे, ग्रहणाचं व्रत पाळायचे. हे सगळं करण्याकरता ग्रह एकत्र आले आणि नाश झाला असं व्हायला नको, म्हणून हे आपल्याला करायचे. हे आध्यात्मिक दृष्टिकोन झाला. जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो असा आहे की या ग्रहांवरती फार मोठी वादळं निर्माण होतात. पहा तुम्ही, या 2 दिवसात फेब्रुवारी महिन्यातला शेवटचा काळ आहे, हा उन्हाचा काळ आहे, थंडी सुरू व्हायचा काळ आहे. आता पाऊस यायचं काहीही कारण नव्हतं, पण अचानक वादळ आलं, कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्या कमी दाबाकडे एक उष्ण वारं व्हायला लागलं आणि उष्ण आणि थंड हे दोन्ही वारे एकत्र आले आणि त्यामुळं धडाडकन पाऊस पडला. एवढा पाऊस पडला की माणूस हिशेब करू शकत नाहीये. एवढं नुकसान झालंय की त्याची मोजदाद करता येत नाहीये. या नुकसानीची भरपाई आपण करू शकत नाही. या नुकसानीची भरपाई करू शकत नाही. का करू शकत नाही, तर ही नैसर्गिक झालेली आहे. आणि यालाच समर्थ रामदासांनी आधी भौतिक ताप असं सांगितलेलं आहे. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप, या 3 तापांपासून आपलं रक्षण होत नाही. हे कशामुळं होतं, तर काळामुळं होतं. हे काळाच्या वर्णनामध्ये हे सगळं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मग हा जो काळ आहे याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं आणि ग्रहणं कशी तयार होतात हे सांगितलं. याच्याच परे
जेव्हा या पृथ्वीची सावली, आपण ज्याला म्हणतो सूर्य उगवला, त्यावेळेला अर्ध्या भागात पृथ्वीच्या अंधार पडलेला असतो आणि अर्ध्या भागात उजेड असतो. आणि जेव्हा आपण सूर्य मावळला म्हणतो तेव्हा अर्ध्या भागात अंधार पडतो आणि परत अर्ध्या भागात उजेड पडतो. या पृथ्वीच्या अर्ध्या भागाचा जो उजेड आहे, त्या उजेडामुळे आपल्याला चंद्र चमकताना दिसतो. तो जो उजेड नसता तर आपल्याला चंद्र चमकताना दिसला नसता. या सूर्याचा जो प्रकाश आहे, या प्रकाशात आपल्याला या पृथ्वीला दिवस आणि रात्र कळतात आणि या दिवस आणि रात्रीमधूनच कालगणना होते. हे जे 24 तास पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला लागतातच सांगितलंय, त्याच्यानं ज्योतिषशास्त्राची निर्मिती झालेली आहे. कशी निर्मिती झालेली आहे तर या पृथ्वीला एक गोल रेघा उभी आहे, त्याला रेखावृत्त असं म्हणतात. एक आडवी रेघा आहे, त्याला अक्षवृत्त असं म्हणतात. याला मध्यभागी वराहमिहिर नावाच्या माणसाने एक रेखा कल्पिली, त्याला क्रांतिवृत्त असं म्हणतात. बिंदू भोवताली 360 अंश असतात आणि या क्रांतिवृत्तामध्ये जे आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या आहेत, त्या चांदण्यामध्ये काही चांदण्यांचा समूह जो आहे तो मेंढ्यासारखा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे तो बैलासारखा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे हा जोडप्यासारखा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे तो खेकड्यासारखा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे तो सिंहासारखा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे हा धनुष्यबाण घेतलेल्या माणसासारखा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे हा माशाच्या आकाराचा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे हा तराजूच्या आकाराचा दिसतो, काही चांदण्यांचा समूह आहे हा मातीच्या भांड्याच्या आकाराचा दिसतो. हे जे आकार आहेत, या आकारामध्ये हा चांदण्यांचा जो समूह आहे यालाच नक्षत्र असं म्हणतात. ही नक्षत्र 27 आहेत. ही 2.25 नक्षत्र एका राशीच्या वाट्याला येतात. आता मी तुम्हाला सांगितलं, मेंढ्यांसारखा आकार दिसतो ती मेष रास आहे, बैलासारखा दिसतो ती वृषभ रास आहे, जोडप्यासारखा दिसतो ती मिथुन रास आहे, कर्क रास आहे, सिंह रास आहे, कन्या रास आहे, तुला रास आहे, धनु रास आहे, वृश्चिक रास आहे, कुंभ रास आहे, मीन रास आहे. या 12 राशी ज्या आहेत त्यांना प्रत्येकाला 2.25 नक्षत्र दिलेली आहेत. अशी 27 नक्षत्र आहेत आणि ही जी आहेत ती क्रांतिवृत्ताच्या भागात आहेत. मग पृथ्वी स्वतःभोवती फिरताना या पृथ्वीच्या विशिष्ट भागावरती या ग्रहांचा आणि राशींचा परिणाम होतो आणि तो परिणाम अख्ख्या पृथ्वीवर होतो. पण या पृथ्वीवर होत असताना मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की बिंदू भोवताली 360 अंश असतात. बिंदू भोवताली 360 अंश असतात. मग यातल्या 12 राशीला प्रत्येकाला 30 अंश येतात आणि या 30 अंशामध्ये हे जे ग्रह आहेत, या ग्रहांचा जर 30 अंशावर ग्रह असेल तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम असतो. 20 अंश असेल तर कमी परिणाम असतो, 10 अंश असेल तर कमी परिणाम असतो. आता आपण सगळेजण बसलोय, मी तुमच्याकडे पाहतोय, माझी सरळ दृष्टी सुमंतवर आहे, माझी वक्र दृष्टी विकासवर आहे, दुसरी वक्र दृष्टी अशावरती आहे. जर मी असा गोल असेल ग्रहासारखा तर समोरचा जो आहे तो, कडेचा जो आहे तो, याच्यानुसार त्या ग्रहाची दृष्टी सांगितली जाते, त्या दृष्टीनुसार फळं दिली जातात. आणि हे जे मगाशी तुम्हाला मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धन मकर कुंभ मीन हे जे सांगितलं, या प्राण्यांच्या स्वभावानुसार त्या राशींची फळं असतात आणि त्याच्यानुसार ज्योतिषाचं जातक जे आहे ते वर्णवलं जातं. हा सगळा काळाचा परिणाम आहे. पण हा काळ मोजता येत नाही. हा काळ अनंत आहे. आपण आपल्या सोयीकरता त्याचे भाग केले आणि जे भाग केले त्यालाच आपण असं म्हणतो की सूर्य उगवला सकाळ झाली, सूर्य मावळला संध्याकाळ झाली, सूर्य डोक्यावर आला माध्यान्ह झाली, चंद्र डोक्यावर आला मध्यरात्र झाली. हा आपला समजायचा विषय आहे. ॲक्च्युली वेळ नाहीच आहे. ॲक्च्युली वेळ नाहीच आहे. वेळ हे एक डायमेन्शन आहे. सृष्टीचं घड्याळ बिघडू नये म्हणून आपण सगळ्यांनी हा वेळेचा पसारा मांडलेला आहे, नाहीतर वेळ नाहीये. आणि हा जो काळ आहे, या काळामध्ये मग जी युग कल्पना आली ती काय आली? युग कल्पना तर सगळ्यात पहिलं सत्ययुग आलं, दुसरं त्रेतायुग आलं. सत्ययुगामध्ये धर्माचे 4ही पाय होते आणि सुधर्मी माणसं होती, स्वप्नात सुद्धा ती खोटं बोलत नव्हती. त्रेतायुगामध्ये माणसं थोडंसं खोटं थोडंसं खरं बोलायला लागली
माणसाचं आयुष्य कमी झालं. त्याला धर्माचा एक पाय तुटला. द्वापर युगामध्ये धर्माचे 2 पाय तुटले. माणसाचं आयुष्य आणखी कमी झालं आणि काही भाग खोटा काही भाग खरा असा तयार झाला. कलियुगामध्ये मात्र सगळाच खोटा भाग तयार झाला. पोरं आई बापाला फसवायला लागली, भाऊ भावाला फसवायला लागला, शिष्य गुरुला फसवायला लागले, गुरु शिष्यांना फसवायला लागले. आणि हे सगळं कशा करता? कागदाच्या तुकड्या करता, की जो आपल्या बरोबर येत नाही, मरताना नेता येत नाही, त्याच्याकरता हा सगळा आटापिटा चालतो. दुसरा कशाही करता चालत नाही. म्हणून पैशापेक्षा देव महत्वाचा आहे एवढं जरी कळलं तरी सत्संग फळाला आला असं म्हणता येईल. हे जे काळ आहे, या काळाचे आपण आपल्या समजुतीकरता केलेले तुकडे आहेत. नाहीतर काळ अनंत आहे. आणि हा काळ जो आहे हा अनंत कसा आहे? तर त्याला कणांनी बांधलेला नाहीये. म्हणून त्याला आयुर्वेदानी अमूर्त द्रव्य म्हणून सांगितलेलं आहे. काळाप्रमाणेच दिशा हेही अमूर्त द्रव्य आहे. दिशा किती आहेत? तर 10 दिशा आहेत. सूर्याकडे उगवताना आपण पाहिलं तर त्या दिशेला पूर्व दिशा म्हणतात. सूर्य मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा म्हणतात. सूर्य उगवतीला आपण जर उभे राहिलो तर उजव्या बाजूला जी आहे ती दक्षिण दिशा आहे, डाव्या बाजूला जी आहे ती उत्तर दिशा आहे. ही समोरची जी पूर्व दिशा आहे ती दिशा आणि दक्षिण दिशा याच्यामध्ये आग्नेय दिशा आहे. आणि पूर्व दिशा आणि उत्तर दिशेच्या मध्ये ईशान्य दिशा आहे. बरोबर ईशान्येच्या मागच्या बाजूला वायव्य दिशा आहे आणि आग्नेयच्या मागच्या बाजूला नैऋत्य दिशा आहे. एक दिशा वर आहे, ऊर्ध्व दिशा आहे, आणि खालती एक दिशा आहे, आधत दिशा आहे. आणि या दिशांना प्रत्येक ठिकाणी एक देवता आहे आणि ती काळाचं आणि सगळ्या व्यवस्थेचं रक्षण करत असते. या प्रत्येक नावामध्येच सगळा अर्थ भरलेला आहे. पूर्व जो आहे तो आपला सगळा पूर्वजन्म नष्ट करतो. म्हणून सूर्योदयापूर्वी 2 घटका उठण्याला महत्व आहे. म्हणून आपली पूर्वजन्मातली पापं जी आहेत ती सूर्योदयापूर्वी उठलात तर नष्ट होतील. पश्चिम जे आहे ते मागचं आहे. ते मागचं सगळं भूतकाळात दडलेलं आहे, तेही नाहीसं करणं सूर्याला शक्य होतं. म्हणून दत्तांना सूर्य म्हटलेला आहे. आणि हा जो सूर्य आहे हा सूर्य काय करतो? तर हा सूर्यच आपलं जीवन घडवतो. या सूर्याच्या उष्णतेमुळं आपण जिवंत राहू शकतो. ज्या भागात अंधार असतो त्या भागात सूर्याची उष्णता पोचत नाही. मगाशी मी हिमालयातलं उदाहरण सांगितलं, एका गिर्यारोहकाचं उदाहरण सांगितलं. ही जी थंडी आहे ती आपल्याला त्रासदायक होऊ शकते. आपण फ्रीज होऊ शकतो, आपण मरू शकतो. म्हणून हा सूर्य आपलं थंडीपासून रक्षण करतो. म्हणून सूर्याला देव असं म्हटलेलं आहे. हा सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे काय होतं? तर पृथ्वी जी आहे ती गोल फिरताना बाजूला होते आणि एका अर्ध्या भागात चंद्राचा उजेड पडतो, एका अर्ध्या भागात सूर्याचा उजेड पडतो. ज्या भागात चंद्राचा उजेड असतो त्याला रात्र म्हणतात, ज्या भागात सूर्याचा उजेड असतो त्याला दिवस असं म्हणतात. हे दिवस आणि रात्र या पृथ्वीवर सततच चालू असतात, पण ते फक्त पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे चालू होतात. जेव्हा पहिल्यांदा दुर्बिणीचा शोध लागला तेव्हा गॅलिलिओ नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञाला दुर्बिणीतून पृथ्वी फिरताना दिसली आणि सूर्यही फिरताना दिसला. तेव्हा त्यांनी सगळ्यांना ओरडून सांगितलं, अरे आपण स्थिर आहोत असं आपल्याला वाटतंय, पण पृथ्वी फिरतीये, पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये आणि सूर्याभोवती पण फिरतीये. तेव्हा त्यावेळेला राजसत्ताक पद्धती होती. आत्ता लोकशाही आहे, त्यावेळेला राजेशाही होती. तेव्हा त्या राजाकडं त्या गॅलिलिओला धरून बांधून नेण्यात आलं आणि त्याला शिक्षा दिली की तुला आम्ही फासावर चढवू, कारण तू खोटं बोलतोयस. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही इथं उभे आहोत. पृथ्वी जर फिरली असती तर आम्ही उलटे झालो असतो, आम्ही डोक्यावर आलो असतो आणि पाय वर गेले असते, आणि असं होत नाहीये. त्यामुळे तू कबूल कर की पृथ्वी फिरत नाहीये, नाहीतर आम्ही तुला फासावर देतो. कोणालाही मरण नको असतं. गॅलिलिओने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पृथ्वी फिरत नाहीये, पण मला असं वाटतं फिरते म्हणून. फिरत नाहीये म्हणल्यावर त्याला फास कॅन्सल केला त्याचा, आणि तो नंतर म्हणला मला असं वाटतं फिरते म्हणून. म्हणजे तो खोटंही बोलला आणि खरंही बोलला. तर हा जो गॅलिलिओ आहे, नवीन नवीन शोध जेव्हा लागतात तेव्हा ते सगळे आपल्याला त्रासदायकच होतात. कोणीही नवीन गोष्ट सांगायला लागला तर ती आपण चटकन ऐकायला तयार नसतो. आणि का तयार नसतो? तर ते प्रचलित पद्धतीच्या पेक्षा बाजूचं असतं. म्हणून नवीन गोष्ट जी आहे ती आपण
जर नीट विचार करून ऐकली तर आपल्याला ती समजू शकते. आणि ती समजल्यानंतर त्याच्यातून आपलं विज्ञान वाढतं, ज्ञान वाढत नाही, विज्ञान वाढतं. हे कशामुळं होतं तर सूर्यामुळं होतं. शास्त्रज्ञांनी असा शोध लावलेला आहे की सूर्य म्हणजे हायड्रोजन बॉम्ब आहे. सूर्यजन म्हणजे हायड्रोजन बॉम्ब आहे. सूर्यावरती प्रचंड हायड्रोजन आहे आणि तो हायड्रोजन पेटून बाहेर पडतो म्हणून उजेड पडतोय. त्याला बिग मोठा धक्का म्हणून सांगितलेला आहे की खूप मोठा धक्का बसतो आणि वेगवेगळे ग्रह तयार होतात. पण हे जे केलंय हे सगळं विज्ञानाने सांगितलंय, याला शास्त्राने मान्यता दिलेली नाही. कारण सूर्यालाही आयुष्य आहे, चंद्रालाही आयुष्य आहे, पृथ्वीलाही आयुष्य आहे, आपल्यालाही आयुष्य आहे, ब्रह्मदेवालाही आयुष्य आहे, विष्णूलाही आयुष्य आहे, मागच्या वेळेला सांगितलं मी, शंकरालाही आयुष्य आहे. पण आयुष्य कोणाला नाहीये? काळाला आयुष्य नाहीये, दिशांना आयुष्य नाहीये, आत्म्याला आयुष्य नाहीये. खादिन्यात्मा मनकालव दिशस्य द्रव्य संग्रह, मनाला आयुष्य आहे. जे जे दिसतं ते नाहीसं होतं आणि ते नाहीसं काही कालांतराने होतं. मी आत्ता सांगितलं की यांना आयुष्य नाहीये, याचा अर्थ ते नाहीसं होणार नाही, तसं नाही. जेव्हा प्रलय होईल तेव्हा हे सगळं बुडून जाणारे, हे नाहीसं होणारे, हे सगळं दासबोधात लिहून ठेवलेलं आहे, शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे, वेदात लिहून ठेवलेलं आहे. मग हा जो सूर्य आहे तो म्हणजे काय आहे तर ह्या सूर्याकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणून ग्रहण सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहू नयेत. चष्मा लागायची शक्यता असते, डोळा खराब व्हायची शक्यता असते. म्हणून पूर्वी जेव्हा काचेचे कंदील होते तेव्हा त्या कंदिलावरून काळी काजळी बाहेर पडायची. ती काजळी एका बाजूला काचेवर धरायचे आणि काजळी असलेली भाग सूर्याकडे धरायचे आणि त्याच्यातून सूर्य पाहायचे, तेव्हा तो लाल गोळा आणि ग्रहण काल आपल्याला दिसायचा. मग हे पूर्वी शक्य होत होतं. आता आपल्याला काळा फिल्मचा कागद मिळतो, त्याच्यातून पण पाहता येतं. पण तरी सुद्धा आपण शहाणपणा करतो आणि म्हणतो मी मोकळ्या डोळ्यांनी पाहतो. मग डोळे तुझे जातील, आमचं काही जाणार नाही. तर हट्ट करायचा तिथे करावा, सगळीकडे हट्ट करू नये. हा जो सूर्य आहे त्याला जर पाहायचं झालं तर हा सूर्य मनाने पाहता येतो. म्हणून मन म्हणजे मी आहे असं भगवंतांनी गीतेत सांगितलंय. मन म्हणजे मी आहे असं गीतेत का सांगितलंय तर मनाने आपण वाटेल ती गोष्ट पाहू शकतो आणि ती पाहण्याकरता तुमच्या मनाची एकाग्रता व्हायला लागते. बैरिगोल भिंगामधून सूर्यकिरण एकत्र केले तर कागद जळतो. का जळतो तर सूर्यकिरण एकत्र येतात. मग तशी मनाची शक्ती जर एकाग्र केली तर आपण वाटेल ते पाहू शकतो. एक लॉज अननोन टू सायन्स नावाचं पुस्तक अमेरिकेमध्ये निघतं. थोडं जास्त पाणी लागतंय मला. लॉज अननोन टू सायन्स नावाचं एक पुस्तक मासिकेत अमेरिकेमध्ये निघतं. त्याच्यामध्ये आलेली एक गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की एक आई वडील असतात आणि त्यांना एक मुलगी असते. त्या मुलीचं वय 3 वर्ष असतं आणि तिकडे टेबल टेनिस असे खेळ जास्त खेळले जातात. तर तिथे एक टेबल टेनिसचा चेंडू कोपऱ्यात पडलेला होता. तो चेंडू त्या पोरीने उचलला. पोरीने उचलल्याबरोबर तो चेंडू पुक आवाज झाला आणि मध्ये फुटून बाहेर आला. तर त्या चेंडूच्या आतला भाग जो असतो तो केसाळ असतो आणि वरचा भाग गुळगुळीत असतो. तर तिचा हात लागला आणि नजर पडल्याबरोबर तो आतला केसाळ भाग वर आला आणि वरचा मऊ भाग आत गेला. आणि आई वडिलांनी हे पाहिलं आणि ते कपाटाच्या आड जाऊन दडले. त्या पोरीला पुढं हाक मारायला तयार नाहीत, कारण ती पोरगी नारळाला हात लावलं तर आतलं पांढरं गोबरं बाहेर आलं आणि शेंड्या आत गेल्या. जर त्या पोरीने आईबापाच्या डोक्यावर हात ठेवला असता तर काय झालं? घाबरले ते दोघ जण आणि कपाटाआड जाऊन बसले. आणि त्या पोरीला काही खायला विचारलं नाही, ती रडायला लागली, हाक मारायला लागली आई वडिलांच्या नावाने. पण ते आई वडील पुढे येत नव्हते, कारण त्यांच्या डोक्यावर तिने हात ठेवला असता तर अशी त्यांना भीती वाटत होती. ते गपचूप गपचूप एक एक चेंडू तिच्याकडे टाकायचे, खरंच काय आहे ते पाहण्याकरता. आणि असं जवळजवळ 3 वर्ष चाललं होतं. शेवटी त्यांनी एक रेडिओवर जाहिरात दिली की असं असं आहे आणि हे बदलता आलं तर पहा, याच्यावर कोणाला उपाय सांगता आला तर पहा. फक्त आमचीच पोरगी आहे
आम्ही सुद्धा तिच्या पुढे जाऊ शकत नाही, तुम्ही जायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा, कारण तिने तुमच्या डोक्यावर हात ठेवला तर तुमची कवटी आत जाईल आणि मेंदू बाहेर येईल. तेव्हा त्या पोरीला औषध द्यायला काहीही कोणीही पुढे येत नव्हतं आणि त्या पोरीला खाताही येत नव्हतं आणि अन्न पाण्याविनं ती पोरगी मरायची वेळ आली. आणि त्यावेळेला एक माणूस म्हणला की मी मेलो तर चालेल, मी त्या पोरीला काय करता येईल ते बघतो. आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वतःची सगळी शक्ती एकवटली डोळ्यामध्ये आणि त्या डोळ्यांनी तो त्या पोरीकडे पाहत 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 गेला. आणि एवढं त्या पोरीकडे पाहत गेला, त्या पोरीचे डोळे जे होते तेही या माणसाच्या डोळ्याशी एकरूप झाले. आणि बघता बघता मी जसं म्हणतो तुम्हाला की 5च्या ध्यानामध्ये भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि वास येतोय, फुलांचा वास येतोय, चंदनाचा वास येतोय, अत्तराचा वास येतोय. भगवान श्रीकृष्ण उभे आहेत आणि त्यांच्या दृष्टीमध्ये आपण सगळे समर्पित होऊन जायला लागलेलो आहोत आणि आपण एकरूप होऊन चाललेलो आहोत. तसं त्या दृष्टीची ताकद त्या माणसाने एकत्र केली आणि त्या पोरीच्या डोळ्यात पाहता 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 हळूहळू त्या पोरीच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली, तिच्या डोक्यावरून हात फिरवायला केली आणि तिच्या हातामध्ये त्याने हात फिरवून टाळी वाजवायला सांगितली. आणि बघता बघता त्या पोरीची जी शक्ती होती ती खलास होऊन गेली. आणि नंतर त्या पोरीने त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तरी पण काही झालं नाही. नंतर चेंडूला हात लावला तरी पण काही झालं नाही आणि ती पोरगी बरी झाली. लॉज अननोन टू सायन्स, अशा काही गोष्टी असतात. आणि या सारखीच गोष्ट आपल्याकडे 5,000 वर्षापूर्वी घडलेली होती. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध चाललेलं होतं तेव्हा पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांनी जवळजवळ अख्ख्या कौरव सेनेला नाहीसं केलेलं होतं. भीष्म गेलेले होते, कृपाचार्य गेलेले होते, द्रोणाचार्य गेलेले होते, कर्ण गेलेला होता, दुर्योधनाकडे कोणीच उरलेलं नव्हतं, त्याचे भाऊ पण गेलेले होते. युयुत्सू नावाचा एकच भाऊ फक्त पांडवांकडे गेलेला, तेवढा एकच जिवंत होता. आणि ही कौरवांची माणसं मेली होती, पांडवांची काही मेली नव्हती असं नाही. द्रुपद राजा गेलेला होता, द्रुपद राजाबरोबर अशीच पांडवांकडे जी सगळी सेना आलेली होती त्यातली जवळजवळ 90% सेना गेलेली होती आणि फक्त 5 पांडव उरलेले होते. आणि ह्या 5 पांडवांना उरलेले असताना सगळं जे कौरव पांडवांचं युद्ध आहे ते सुडानी भरलेलं आहे. एकदा जेव्हा खूप चांगला महाल पांडवांनी बांधला आणि त्या बांधल्यामध्ये मयासूर नावाचा जो राक्षस होता त्यांनी एक अशी योजना केलेली होती की चालता चालता समोर पाणी दिसावं आणि जमीन असावी आणि जमीन दिसावी आणि पाणी असावं आणि वरती द्रौपदी खिडकीतून पाहत होती. प्रत्येक गोष्टीच्या नाशाला आणि उत्कर्षाला स्त्रीच कारण असते. कौरव पांडवांचं युद्ध इथून सुरू झालं. द्रौपदी खिडकीतून पाहत होती महालातून आणि दुर्योधन येत होता. त्या काळी धोत्राचा सगळा जमाना होता. दुर्योधनाने धोतर नेसलेलं होतं आणि त्याला समोर पाणी दिसलं म्हणून त्यांनी धोतर वर धरलं आणि तो चालला आणि तिथं होती जमीन. तेव्हा द्रौपदी जोरजोराने हसली आणि दुर्योधनाला खूप ते हसणं लागलं. त्याच्यानंतर पुढं तो गेला आणि त्याला वाटलं आता इथं जमीन आहे म्हणून त्यांनी पाय टाकला आणि तो बत्कन पाण्यात पडला. मग तर ती आणखी खदाखदा हसायला लागली आणि ती द्रौपदी हसल्यामुळं दुर्योधन खूप चिडला आणि म्हणला या सगळ्यांना मी मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तिथून अख्ख्या पांडवांना मारण्याचा कट रचला. युद्धाला उभे राहिले. ह्या युद्धामध्ये सगळे कौरव आणि पांडवांची सगळी सेना मरून गेली आणि दुर्योधनाचं आणि भीमाचं द्वंद्व युद्ध व्हायचं बाकी झालेलं होतं. आणि ते द्वंद्व युद्ध करायचं ठरलं तेव्हा एका मोठ्या मैदानामध्ये दुर्योधनाचं आणि भीमाचं द्वंद्व युद्ध सुरू झालं. दोघांच्या गदा एकमेकांनी परजलेल्या होत्या आणि त्या परजलेल्या गदा ज्या होत्या त्या एकमेकांच्या गदेवर पडत होत्या. तेव्हा गदेवर गदा आपटली तर विजेसारखी ठिणगी पडत होती, मोठे आवाज येत होते आणि अंगावर जरी गदा आपटली तरी सुद्धा विजा चमकत होत्या. एवढं कडक अंग त्यांचं झालेलं होतं आणि बरेच वेळ ते युद्ध चाललेलं होतं, ते संपत नव्हतं. शेवटी श्रीकृष्णाने भीमाकडे पाहिलं, भीम पण थकायला लागला होता आणि आता भीम हरणार अशी वेळ आली. तेव्हा श्रीकृष्णाने मांडीवर एक थाप मारली. तेव्हा भीमाने पाहिलं पण भीमाला ते अधर्म युद्ध वाटलं म्हणून त्यांनी गदा अंगावर झेलत गेला आणि भीम जेव्हा संपूर्ण थकला तेव्हा त्यांनी एक गदा दुर्योधनाच्या मांडीवर मारली आणि दुर्योधन तिथे वाकडा तिकडा होऊन पडला. त्याच्या मांडीची हाडं तुटली आणि रक्त बंबाळ झाला आणि तेव्हा त्याच्या मांडीतून रक्ताचा धबधबा व्हायला लागला. तेव्हा भीमानी खालती वाकून ओंजळीनी दुर्योधनाचं रक्त पिलं.
गरम रक्त पिलं ही बातमी संजयानी धृतराष्ट्राला सांगितली, गांधारीला सांगितली. आपल्याच मुलाचं रक्त आपलाच पुतण्या पितोय, किती वाईट प्रसंग आहे. आणि हा प्रसंग घडण्यापूर्वी दृष्टीची ताकद काय असते ही ताकद कळण्याकरता गांधारीला जेव्हा पाया पडायला दुर्योधन आला तेव्हा तिने सांगितलं की आजचं युद्ध तू उद्यावर ढकल. का म्हणला? तो म्हणली उद्या सकाळी मी तुला सांगते. तू जेव्हा जन्माला आला होतास तेव्हा जसा होतास तसा तू माझ्याकडे ये. आणि दुर्योधन विचारात पडला की आता आईकडं नागडं कसं जायचं. आईकडं नागडं कसं जायचं हा त्याला प्रश्न पडला. तेवढ्यात शकुनी मामा समोरून आला आणि तो त्याला म्हणला की अरे तिची आता साठी बुद्धी नाठी झाली, तिला काही कळत नाही. तू फक्त हनुमान चड्डी घालून गांधारीकडे जा. तिने जरी असं बोलवलेलं असलं तरी तू काय सगळं नागडं बोलवलेलं नाहीये. त्यामुळे ती चड्डी घालून दुर्योधन गेला आणि गांधारी जेव्हा जवळ गेली आणि दुर्योधनाने खालती वाकून पाया पडला तेव्हा ती म्हणली, दुर्योधना आलायस तू? तो म्हणला हो. तेव्हा तिने आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली. ही पट्टी केव्हा बांधली होती? तर जेव्हा धृतराष्ट्र आंधळे आहेत हे गांधारीला कळलं. गांधार देश जो होता तो आत्ताच्या काश्मीर सारखा देश होता, प्रचंड श्रीमंत देश होता, कशाची कमतरता नव्हती. आणि अशा ठिकाणची मुलगी एका आंधळ्या राजकुमाराला दिली गेली. आणि तो नवरा अंधाळा आहे पाहिल्यानंतर तिने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि अख्खं आयुष्य आंधळेपणाने काढलं. पण जेव्हा सगळेच कौरव मेलेले आहेत, आता दुर्योधन एकटा मरतो का काय अशा अवस्थेत आहे, तेव्हा तिने व्रत आपला नियम मोडला आणि डोळ्यावरची पट्टी काढली. आणि पट्टी काढून तिने फक्त एकच दृष्टिक्षेप टाकला. ते डोळे इतके दिवस बंद असल्यामुळं सगळी शक्ती तिच्यात एकवटलेली होती आणि ती शक्ती तिने दुर्योधनावर सोडली. पण दुर्योधनाने ती चड्डी घालून आल्यामुळे अख्ख्या त्याच्या शरीरावर ती शक्ती गेली नाही आणि त्यामुळं भीम मांडी फोडू शकला. भीमाचा नियम पाळता आला. भीमाने नियम केलेला होता की ती मांडी फोडीन, रक्त पिन आणि त्या रक्तात हात बुडवून मी द्रौपदीच्या केसांची विणी घालीन. कारण द्रौपदीची विटंबना राज्यात झाली त्यावेळेला तिने सांगितलं होतं की हे केस दुर्योधन मेल्याशिवाय मी बांधणार नाही. तेव्हा भीमाने प्रतिज्ञा घेतली होती. हे सगळं सुडाचं चक्र आहे. पण या चक्रामध्ये आपल्याला दृष्टीची ताकद काय आहे ती कळते. आता मी जी लॉज अननोन टू सायन्स मधली गोष्ट सांगितली तशीच ही गोष्ट आहे. अखंड डोळ्यांनी गांधारीने जी ताकद दुर्योधनामध्ये ओतली होती त्यामुळे अख्खा दुर्योधन वाचला, पण त्याची मांडी फुटली आणि त्याच्यानंतर दुर्योधन 11 दिवसांनी मेला. 11 दिवस तो तडफडत तसाच तिथंच जिथं दोन युद्ध झालं तिथं पडला होता. आणि 11 दिवसांनी दुर्योधन मेल्यावर सगळे कौरव गेले, एकच युयुत्सु तेवढा वाचला. फक्त पांडव वाचले आणि जी राजधानी होती त्या राजधानीमध्ये धर्मराजा राज्यावर बसून त्यांनी राज्य भोगलं. हे सगळं कशामुळं झालं? तर सूर्याच्या ताकदीमुळं. का? तर हा जो सूर्य आहे याच्या बाबतीत अशीच एक गोष्ट आहे. दुर्वास नावाचे महामुनी होते आणि ते कुंतीभोज राजाकडे आलेले होते आणि कुंतीभोज राजाने दुर्वासांच्या सेवेकरता कुंतीला ठेवलेली होती. कुंती तिथे रोज झाडायची, भांडी घासायची, त्यांना तामण पळी भांड संध्येकरता द्यायची, त्यांच्या जेवणाची व्यवस्था बघायची. कुंती ही सगळी व्यवस्था बघत असताना दुर्वास अत्यंत रागीट आणि तापट म्हणून प्रसिद्ध होते. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा दुर्वासांचं व्रत पूर्ण झालं तेव्हा त्यांनी कुंतीला जवळ बोलवलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला पूर्ण शक्तीने प्रदान केलं आणि तिला सांगितलं की तुला जी इच्छा होईल तो देव तुझ्या पुढे येईल आणि तुला पाहिजे तो वर देईल. हा कुंती वर घेऊन घरी आली आणि तिला हा दुर्वासांचा शब्द खोटा आहे असं वाटलं. तशीच ती विचार करत करत रात्री झोपली. दुर्वास तर आदल्या दिवशी निघून गेलेले होते. सकाळी जेव्हा कुंती बाहेर आली तेव्हा तिच्या मनात आलं हा सूर्य आपल्याकडे येईल का, आपण पाहूया. म्हणून तिने सूर्याला आवाहन केलं आणि तो मंत्र म्हणला. तो मंत्र पुरुष समोर आला आणि भगवान सूर्यनारायण तिच्या दारात येऊन उभे राहिले. दुर्वासांची मंत्रशक्ती महान होती. सूर्यनारायण पुढे आले आणि कुंतीला म्हणले की तूच मला बोलवलेला आहेस. कुंती म्हणली हो, पण मला क्षमा करा, मी आता परत जाऊ शकत नाही. मला तुझ्या आवाहनामुळे इथपर्यंत यावं लागलेलं आहे आणि आता मला परत जाता येत नाहीये. तर कुंती म्हणली की आता माझं कौमार्य भंग झालं तर मी काय करू, मी कोणाला तोंड दाखवू. तू काळजी करू नकोस, तुझं कौमार्य भंग न होता तुला माझी शक्ती मिळेल आणि त्यामुळं
अशा कुंतीला त्या सूर्याच्या नुसत्या दृष्टिक्षेपातून एक पुत्ररत्न निर्माण झालं. आणि 9 महिन्यांनी कुंतीला जेव्हा मुलगा झाला तेव्हा तो कवच कुंडलांसहित होता, तोच कर्ण होता. आणि कुंतीची आबरू जाऊ नये, कुंती भोजराजाची आबरू जाऊ नये म्हणून त्याला एका परडीमध्ये भरून नदीमध्ये सोडून दिलं. आणि ती परडी एका अधिरथ नावाच्या रथ हाकणाऱ्या माणसाला मिळाली आणि त्याच्याकडे कर्ण वाढला. आणि तो पांडव असून सुद्धा तो सुतपुत्र म्हणून गणला गेला. हा दैवाचा भाग असतो. म्हणून आपल्या आयुष्यात घडणारी जी प्रत्येक गोष्ट आहे त्या गोष्टीला काळ कारण आहे, दैव कारण आहे. आपण कोणालाही दोष न देता ईश्वराचं नामस्मरण करावं आणि आनंदात राहावं. ही सगळी माहिती तुम्हाला मी सूर्य या शब्दावरून दिलेली आहे. वेळ संपले. अजून थोडा वेळ तुम्हाला कंटाळा आला नसेल तर बोलायची इच्छा आहे. तुम्ही म्हणत असाल तर बोलतो, नाहीतर थांबतो. या सूर्य या ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती अशी आहे की ग्रहमालेतलं हे पहिलं दैवत आहे आणि ते अतिशय तेजपुंज आहे. हे सगळ्या सृष्टीचं रक्षण करतं. या सूर्याच्या शक्तीमुळं आपण कसे जगत असतो तर हा जो सूर्य आहे हा सूर्य उगवल्यानंतर ही जी सूर्यकिरण आहेत ही सूर्यकिरणं जमिनीतल्या मुळापर्यंत उष्णता पोहोचवतात. आणि ती मुळं जी आहेत ती अधिकाधिक आत सूर्यापासून लांब जायचा प्रयत्न करतात. आणि नंतर त्या मुळाचा एक भाग जो आहे तो जमिनीच्या वर यायचा प्रयत्न करतो. तो वर आल्यानंतर त्याला ठराविक उष्णता लागली की त्याची पानामध्ये रूपांतर होतं, त्या पानाचं फळामध्ये रूपांतर होतं, फळाचं बियामध्ये रूपांतर होतं आणि तेच झाड परत निर्माण होऊ शकतं. या सगळ्याचं कारण फक्त सूर्य आहे. हा सूर्य नसेल तर गहू तयार होणार नाहीत, तांदूळ तयार होणार नाहीत, तेलबिया तयार होणार नाहीत, तेल तयार होणार नाही, आपलं अन्न तयार होणार नाही. आणि हे सगळं आपलं अन्न आपण शिजवायची अग्नीमुळं कल्पना काढली. अग्नी ही देवच आहे, सूर्याचाच एक भाग आहे. अग्नी हा सगळ्या देवांचं तोंड आहे. आपण जेव्हा होम करतो, तुम्हाला माहित नसेल की अग्नी भूमीवर असल्याशिवाय कुठलाही होम होत नाही. नवचंडीचा हवन असू दे, गणेश याग असू देत, दत्त याग असू देत, देवी याग असू देत, कुठलाही होम असेल तर तो पृथ्वीवर अग्नी असल्याशिवाय होत नाही. तुम्ही म्हणालो पृथ्वीवर अग्नी नाही का, आमच्या घरी गॅस पेटवतो अग्नी नाही का, स्टोव पेटवतो अग्नी नाही का, पण ते रूपक आहे. अग्नी हा देव आहे आणि तो आकाशात असतो. तो काहीच वेळा पृथ्वीवर असतो आणि पृथ्वीवर असताना हे होम होतात. आणि या अग्नीच्या तोंडानी परमेश्वर जेवण घेत असतो. विष्णूच्या नावाने टाकलेली जी आहुती आहे विष्णू यागाच्या वेळेला ती अग्नी ग्रहण करतो आणि ती विष्णूपर्यंत पोचत करतो. अग्नी ग्रहण करतो तो देवीपर्यंत पोचत करतो. त्यामुळे अग्नी नाळ आहे त्याच्या 2 बायका आहेत, एक स्वाहा आणि एक स्वधा. त्यामुळे प्रत्येक होमामध्ये जेव्हा आपण म्हणतो अग्न्याय स्वाहा इदम न मम, स्वाहा म्हणजे ही अग्नीची बायको आहे म्हणून ती आहुती अग्नी घेतो. बाई बरोबर मागच्या वेळेला मी सांगितलं की कुठल्याही एका बाईला महत्व नाहीये. बाई बरोबर बाबा असेल तर त्याला महत्व आहे. कुठल्याही एका बाबाला महत्व नाहीये. बाबा बरोबर बाई असेल तर त्याला महत्व आहे. आता तेच सांगतोय मी तुम्हाला, अग्नीची जी पत्नी आहे स्वाहा आणि स्वधा ती बरोबर असेल तरच होम पूर्ण होतो. आणि तो अग्नी पृथ्वीवर असतानाच आपल्याला हा होम करायचा असतो. हा अग्नी हे सूर्याचं रूप आहे. हे सूर्यकिरण पानात पडल्यानंतर झाडाच्या पानावर पडल्यानंतर पानातल्या हरित द्रव्याचं पचन करतात आणि त्याच्यातून वनस्पतींचे अन्नरस तयार होतात. आणि ते अन्नरस रसाकर्षण आणि केशाकर्षण हे जे आपण 6वी 7वीत शिकलेलो आहोत त्या न्यायाने मुळापर्यंत जातात आणि त्याच्यावर झाडं वाढतात. आणि ही जी झाडं वाढलेली आहेत त्याच्यावर माणूस वाढतो. कारण हे झाड जे आहे ते खाऊनच आपलं अन्न तयार होतं. हे जे गहू आहेत ते खाल्ल्यावर आपल्याला हे शरीर तयार होतं. हे जे गहू आहेत ते आपण कसे खातो तर आपण शोध लावलाय की ते गहू स्वच्छ करायचे, ते दळायचे, त्याचं पीठ करायचं, त्या पिठात पाणी मिसळायचं, त्याचे गोळे तयार करायचे, ते लाटायचे, ते अग्नीवर पकवायचे, ते मऊ करायचे आणि ते मऊ झालेल्या ज्या पोळ्या आहेत त्या खायच्या.
जेव्हा पोळपाट, लाटणं, तवा हे काही नव्हतं, तेव्हा कणकेचे नुसते गोळे अग्नीत टाकून भाजून खाल्ली जायचे. जैनांची जी व्रतं आहेत त्या व्रताच्या वेळेला हे कणकेचे गोळे भाजून त्याची पावडर तयार करतात आणि ती पावडरच ते सगळे जैन महामुनी खातात. आणि ते सगळे जैन जे आहेत ते प्रार्थना घेतात, व्रत घेतात, दारू अंडा मांस एक वरीसभर खाणार नाही अशी प्रतिज्ञा करतात आणि मग त्या कणकेच्या गोळ्याची पावडर खातात. ही जैन धर्माची हे आहे. तशीच हे जे गोळे आहेत याचीच पद्धत आपल्याकडे जे 16 सोमवार आपण करतो त्याच्यामध्ये आपण 1.25 कणिक घेतो, 1.25 तूप घालतो, 1.25 गूळ घालतो, ते सगळे त्याचे गोळे तयार करतो. ते गोळे करून नुसतं अगोदर पाण्याची कणकेचे गोळे करून ते आगीवरती गाईच्या जे शेण्या असतात त्याच्यावरती भाजून त्याचे गोळे तयार केले जातात. ते गरम गरम गोळे हाताने कुस्करले जातात, त्याच्यामध्ये तूप आणि गूळ मिसळलं जातं आणि त्याचे लाडू तयार केले जातात. 16 सोमवाराचा चुरम्याचा प्रसाद जो आहे तो असा तयार केला जातो. शिऱ्याचा प्रसाद जो आहे तो करता नाही. पहिल्यांदा रवा जो आहे तो भाजून घेतला जातो तुपावर, त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं, तो रवा शिजवला जातो, तो रवा उमलला जातो आणि तो उमलल्यानंतर त्याच्यात साखर घालतात. ती जी साखर आहे ती गव्याच्या रव्याच्या दाण्यात मिसळते आणि गव्याच्या रव्याच्या दाण्यातली जी गोडी आहे ती साखरेत मिसळते आणि त्यामुळं शिरा तयार होतो. त्याच्यामध्ये वेलचीची पावडर टाकली जाते, काजूचे तुकडे टाकले जातात, असा प्रसाद तयार होतो. हा प्रसाद जो आहे तो भक्षण करून आपण खातो, पण अग्नीने अगोदर पचवलेला असतो. असाच अग्नी आपल्या शरीरात 13 प्रकारचा आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. पंचमहाभूतांचे 5 अग्नी, सप्तधातूंचे 7 अग्नी आणि जाठराग्नी. हा जाठराग्नी हा महत्वाचा आहे. हा जो अग्नी आहे हा बाहेरच्या अन्नरसाचं शरीरच्या रसधातूत रूपांतर करतो आणि त्याच्यापासून शुक्रापर्यंत आणि ओजापर्यंत वेगवेगळे धातू तयार होतात आणि त्याच्यावर आपलं शरीर पोचलं जातं. हे अग्निदेवता नसेल तर हे होणार नाही. ही अग्निदेवता कुठून येते? सूर्याकडून येते. म्हणून सूर्याचं महत्व आहे. आकाशातून अग्नी खालती येतो. तीच गोष्ट पाण्याची आहे. या आगीने पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते पण खालून वर जाते. म्हणून जेव्हा तिला थंड हवा लागेल तेव्हा ती वरून खालती पडते. वरून खालती पडते म्हणून पाणी खालून वर जातं आणि खाली येतं. आग वरून खालती येते म्हणून खालून वर जाते. साधी काळी पेटीतली काडी पेटवली तरी त्याची ज्योत वर जात असते. का तर त्याचं मूळ वरती आहे. अंशीकडे धावत असतो. म्हणून आईकडे मूल जास्त धावतं, आईवर त्याचं प्रेम जास्त असतं. का तर सानिध्य आईचं मुलाला जास्त मिळतं, बापाचं सानिध्य कमी मिळतं. म्हणून बाप लहान आहे असं नाही, बापही महान आहे. बापाचीही प्रकृती आहे, मातेचीही प्रकृती आहे. कुठलाही बाप एकटा बाप नसतो. मागच्याच वेळेला सांगितलं मी, त्याच्यात थोडा स्त्रीचा भाग असतो आणि थोडा पुरुषाचा भाग असतो. ही सगळी अग्नीची करामत आहे, सूर्याची करामत आहे. हा जो सूर्य आहे हा सूर्य या सगळ्या सृष्टीचं अन्न तयार करतो आणि आपल्याही शरीरातला अग्नी चेतवतो. त्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. यालाच नॅचरोपॅथीनी सूर्यस्नान म्हणून सांगितलेलं आहे. पण हे सूर्यस्नान दुपारी 12चं करायचं नाहीये. सकाळी सूर्य उगवल्यावर पहिल्या अर्ध्या तासात हे सूर्यस्नान घ्यायचंय आणि या सूर्यस्नानामुळे आपल्याला निरोगी अवस्था येते. कातडीचे रोग होत नाहीत. आपल्या अंगातली जी रोगबीजे आहेत ती नुसती सूर्याच्या उष्णतेने नाहीशी होतात. तुम्हाला माहीत नसेल, आपल्या शरीरात जी अन्नरसाची ताकद तयार होते ती जीवनसत्वाच्या रूपात साठवली जाते. अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व, ई जीवनसत्व, ही जी सगळी जीवनसत्व आहेत त्यातलं ड जीवनसत्व आपल्याला तयार करता येत नाही. ते फक्त सूर्याच्या उष्णतेत मिळतं. सूर्य उगवला की जर पहिल्या 15-20 मिनिटात ते ऊन आपण खाऊ शकलो तर त्याच्यातून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं. आणि ह्या ड जीवनसत्वाची जी गोळी आहे बाजारात ती जर आपण विकत आणायला गेलं तर त्याची किंमत 300 ते 400 रुपये आहे. बरोबर आहे का? आणि त्याचं जर इंजेक्शन घेतलं आपण तर ते मात्र 1000 रुपयाला आहे. आणि एवढे 1000 रुपये 300 रुपये घालवून जे आपण ड जीवनसत्व मिळवतो ते आपल्याला फुकट उन्हामध्ये मिळतं आणि आपण फक्त अंथरुणावर 10 वाजेपर्यंत झोपून हे जीवनसत्व मिळवत नाही. आणि ही किती संपत्तीचा आपण नाश करतो. ही सूर्यदेवता जी आहे तिचे किती आपल्यावर उपकार आहेत. या सूर्याला त्यांनी दत्त म्हणलेलं आहे. आजही दुर्दैवानी एकाच शब्दावर मी बोलू शकलेलो आहे. पुढचा शब्द पुढच्या सोमवारी.
कोणाला जर काही शंका असेल तर विचारा, लक्ष असेल तर शंका येईल आणि विचारता येईल. देवी हा शब्द पुढच्या वेळेला. श्रीमान विष्णू महादेव गणपती आणि सूर्य. काय गुरुचरित्र या आयुष्यात संपेल असं नाही वाटत. आहे काही शंका? एकच तास बोलायचं ठरवले, नाहीतर मी रात्रभर पण बोलत बसेन. पण काही लोकांना दुसऱ्या दिवशी शिवरात्रीला जायचं असतं. मला बोलायला कंटाळा नाही, तुम्हाला ऐकायला कंटाळा मात्र येईल. काय तर मला एक विचारायचं होतं. मध्ये व्हॉट्सअपवर एक क्लिप आली होती, सूर्याच्या घराचा आवाज येतो असा. ओम आवाज ते पहिल्यांदाच ऐकलं होतं, असं सूर्याचा पण आवाज असतो. मग अशीच नाही का सांगितलं, शास्त्रज्ञांनी शोध लावलाय की सूर्य हा हायड्रोजनचा साठा आहे. हायड्रोजन हा ज्वालाग्नी हे आहे. काडी साधी पेटवली तरी कर्र आवाज येतो की नाही. प्रत्येक गोष्टीला नाद आहे. आणि अथर्वशीर्षात सांगितलंय तुम्हाला की नादानुसंधानम, आपल्या शरीरामध्ये जे हृदय आहे ते हृदय कशामुळे चालतं हे शास्त्र सांगू शकत नाही. कुठलाही तज्ञ अगदी फॉरेन रिटर्न जरी आणला तरी तो म्हणाल हे कशाला भेटून मला नाही येत या प्रश्नाचं उत्तर द्यायला. थरथर थरथर कापायला लागेल मी सोडून. माझं उत्तर आहे त्या प्रश्नाचं. हृदय कशामुळे चालतं ते मी सांगू शकतो, तो तज्ञ मात्र म्हणणार मला माहित नाही, कारण त्याला त्याच्या मास्तरनी सांगितलं नाही. माझं मास्टर आहे ना, त्यामुळे तो मला सांगतोच. काही विचारलं की नुसतं लगेच कानात येऊन सांगतो. तर हा जो सूर्य आहे त्याचा आवाज जो आहे तो आवाज, हा आवाज कशात मोजतात? जसं सोनं आपण ग्रॅम मध्ये मोजतो, पाणी लिटर मध्ये मोजतो, औषध मिलीग्रॅम मध्ये मोजतो, धान्य किलो मध्ये मोजतो. तसं हा आवाज जो आहे त्या नादाची स्पंदन आहे. आणि आपली सगळी सृष्टी जी आहे ती स्पंदनावर आधारित आहे. उदयची स्पंदनं वेगळी आहेत, श्रेयाची वेगळी आहेत, मनीषाची वेगळी आहेत, मुलाची वेगळी आहेत, अमितची वेगळी आहेत, माझी वेगळी आहेत, अमोलची वेगळी आहेत, श्रीपादची वेगळी आहेत. ही जी स्पंदनं वेगळी वेगळी आहेत ती किती आहेत? ती स्पंदन संख्या ठरलेली आहे. आणि ती संख्या जेव्हा आपल्या ओमच्या स्पंदन संख्येची जुळते तेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं, तेव्हा आपण. पण या स्पंदनाच्या भांगडीत आपण पडायलाच तयार नाही ना. आपण पटापटा सगळं वजन मोजतो ग्रॅम मध्ये, मिलीग्रॅम मध्ये, किलो मध्ये, पण त्याची आपण स्पंदन संख्येपर्यंत जातच नाही. का तर आपल्याला त्याची गरज नाही. तर त्याची गरज तयार करणं हे आजच्या सोमवारच्या सत्संगाचं काम आहे. उगाच नुसती माझी बडबड ऐकायला या, माझी जोडे खायला या असं नाहीये. तर ही जी स्पंदन आहे त्या स्पंदनांची जी संख्या आहे त्याच्यावर नाद अवलंबून आहे. आणि हा जो नाद आहे याच्यामध्ये एक आपल्या शरीरामध्ये अनाहत नावाचा नाद असतो. अनाहत नाद. आता जर हे एखाद्या शास्त्रज्ञान सांगायला गेलो तर तो म्हणेल वेळ लागले तुम्हाला. कारण अनाहत कुठलाही आवाज जो आहे, शब्द जो आहे, त्या शब्दाची एक व्याख्या आहे. त्या शब्दाची काय व्याख्या आहे? आकाशस्य अप्रतिघाता हा शब्द. मागच्या वेळच्या सत्संगामध्ये मी सांगितलं होतं सोमवारच्या की आकाश आहे, नाकापासून फुफ्फुसापर्यंत आकाश आहे, डोळ्यापासून आत आकाश आहे, कानापासून आत आकाश आहे, रक्तवाहिन्यांमध्ये आकाश आहे, तोंडापासून खालच्या तोंडामध्ये आकाश आहे. मग ह्या आकाशामध्येच वायूची निर्मिती होते. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. मग ह्या वायूची जेव्हा निर्मिती होते तेव्हा काय होतं? तर हा जो वायू आहे हा अखंड वाहत असतो. कसा वाहील, कुठे वाहील हे काही सांगता येत नाही. मग त्याचं हे जे वाहन आहे या वाहनाला जेव्हा अडथळा तयार होईल तेव्हा आवाज तयार होतो. आणि अडथळा आला की त्या आवाजाची स्पंदनं तयार होतात. मग अशी स्पंदनं जी आहेत ती आपल्या अख्ख्या जगाची ठरलेली आहेत, पण एका गोष्टीची नाही ठरलेली.
त्यालाच म्हणतात अनाहत नाद. मग हा अनाहत नाद कुठे येतो? तो आपल्या हृदयात येतो. पहिल्या सोमवारच्या सत्संगात सांगितलं होतं मी, कोणालाही विचारा कोण आहे तू, आपण म्हणतो मी आहे. मग मी आहे म्हणताना आपण असं नाही म्हणत मी आहे, मी आहे, मी आहे असं म्हणतो आपण, मी आहे. मग हा जो मी आहे, मी आहे, मी आहे म्हणतो आपण, या मीचा आपला जो स्पर्श आहे, ते स्पर्श म्हणजे हृदयाची जागा आहे. आणि ते जे हृदय आहे, ते हृदय दोन आहेत. हृदय एक मस्तिष्क हृदय आहे आणि एक उरस्थ हृदय आहे. हे मस्तिष्क हृदय कुठे आहे? मस्तकात आहे. मस्तक तर एवढं मोठं डंबोल आहे ना, कुठे आहे त्याच्यातून? त्याच्यात आहे हृदय. कुठे आहे? भ्रूमध्यामध्ये आहे. इथे एक हृदय आहे आणि एक हृदय इथे आहे. हे हृदय या हृदयाचं पोषण करतं. यालाच पिक्युएटरी नावाची ग्लॅन्ड म्हणून सांगितलेलं आहे शास्त्राने. इथे जर रक्तपुरवठा नाही गेला, बोलो राम. पिट्युटरी काय काय करते? पिट्युटरी काय करते यातली फक्त 2 कारणं माहीत झालेली आहेत. 98% पिट्युटरीचं फंक्शन काय माहीतच नाही आपल्याला. अध्यात्माचं उत्तर आहे त्याचं. इथं ब्रह्मरंध्र आहे, आज्ञाचक्र आहे. इथून अख्ख्या विश्वाचं चालन होतं. चालणं, बोलणं, हसणं, बसणं, उठणं, ही सगळी शक्ती आहे इथून जात असते. त्याला म्हणतात ब्रह्मरंध्र, त्याला म्हणतात आज्ञाचक्र. हे जे आज्ञाचक्र आहे याच्या खालती विशुद्ध चक्र आहे. या विशुद्ध चक्राच्या खालती इथं अनाहत चक्र आहे. अनाहत म्हणजे तिथे कुठच्याही अडथळ्याशिवाय आतून एक आवाज येत असतो. तो आवाज म्हणजे सोहम हंसा आहे. मागं मी 2 सोमवारच्या अगोदर सांगितलेलं होतं. सोहम हंसा हा असा आपल्या श्वासाचा आवाज येतो. आणि तो जो आवाज आहे त्या आवाजाकडे आपण लक्षच द्यायला तयार नाही. ते ध्यान आहे. आपल्याला श्रीकृष्णाचं ध्यान, सकाळचं ध्यान, रात्रीचं ध्यान, या ध्यानाचा शेवट करायचा आहे. या अनाहत नादाच्या ह्याच्यात ध्यानात, या नाभी ध्यानात मागच्या वेळी जे बोललो मी ते. पण तिथपर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला वेळ पाहिजे ना. तुम्हालाच वेळ नाही. मी नुसतं एकटा सांगून तरी किती सांगणार? आणि सांगितलेलं ऐकायला तर तुम्ही पाहिजे. तुम्हाला ऐकायलाही वेळ नाही, विचारायलाही वेळ नाही. तर ते जे अनाहत नाद आहे, तो नाद म्हणजे ओंकार आहे. आणि या ओंकाराचा आवाज कुठं कुठं येतो? सूर्य उगवल्यानंतर तो आवाज येतो, सूर्य मावळल्यावर तो आवाज येतो, सूर्य माध्यन्नीला आल्यावर तो आवाज येतो. मागे एका सत्संगात मी सांगितलं होतं, हे नाथ जे आहेत ते अवलिये आहेत सगळे. या प्रत्येक नाथाचा जन्म जो आहे तो प्रचंड शक्तिपुंज आहे. कसा जन्म झाला याचा जर शोध घेतला तर त्याच्यावरच एक अख्खा सत्संग होईल. त्यामुळं फक्त गोष्ट सांगून बाजूला होतो. तर यातला गोरक्षनाथ जो आहे तो कसा निर्माण झाला? तर मच्छिंद्रनाथांचा आलख निरंजन करत भिक्षा मागायला चाललेला असतो दुपारी 12चा. एका घरापाशी तो जाऊन थांबतो. तर ती बाई बाहेर येते आणि ती रडत असते. ती रडत असताना मच्छिंद्रनाथ पाहतो आणि म्हणतो, बाई ग, रडणाऱ्या बाईची भिक्षा मी घेत नाही, तुझं रडणं काय आहे ते मला सांग. ती म्हणली, काय नाही देवा, माझ्या घरात सगळं आहे. म्हणली, पैसा आहे, अडका आहे, वस्तू आहे, नवरा चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मग तरी का रडतेस? मला मूलबाळ नाही. एवढंच ना म्हणला, होईल तुला मूल? तसं नाही, मला खरंच मूल होत नाहीये. म्हणजे काय कळत नाहीये मला, काय कारण आहे. ठीक आहे म्हणलं, आलख निरंजन. त्यांनी 3 बोटात विभूती तयार केली आणि ती विभूती एक पुडी तयार करून ती जवळ दिली आणि तिला सांगितलं की ही पुडी तू आता घरात जा, जेव, मी तुझ्याकडं 12 वर्षांनी परत येईन आणि तेव्हा भिक्षा घेईन, त्यावेळेला तू हसत असशील. म्हणली, तू रडत असताना मी भिक्षा घेत नाही, जातो पुढं. आलख निरंजन करून निघून जातो. ती पुडी घरात देवापुढे ठेवते. तेवढ्यात शेजारणीच्या 2 बायका येतात आणि त्या बायका म्हणतात, का ग तू गोसावडा कशाला आला होता? त्यांनी कमरेला काहीतरी काळे धागे बांधलेले होते, छातीला पण बांधलेलं होतं, हातात दांडकं होतं, डोळे फारच विचित्र दिसत होते, असल्या माणसांच्या नादी लागू नये. म्हणली हो. म्हणली हो, अशा माणसाच्या नादाला लागू नये, डॉक्टर पेंडसेचं नाव घेऊ नये, तो
तो सोमवारी 12 वाजे मी बोलायला लावतो बसायला लावतो. अशा माणसाच्या मागं कधीच जायचा प्रयत्न करू नये. आपलं काम धंदा सोडून द्यायची वेळ येते, आईबापाचे जोडे खायला लागतात. त्यामुळे अशा माणसाकडे कधीही जाऊ नये. मग म्हणली काय करायचं? अगं म्हणली तू गोसावडा आहे, तो तुला भुलवेल, तुला घेऊन जाईल, तुझ्या नवऱ्यापासून बाजूला करेल. असं? हो म्हणली. मग आता काय करायचं? काही नाही म्हणली. काय केलं त्यांनी? काही नाही म्हणली. मी त्याला सांगितलं मला मूलबाळ नाही, तर त्यांनी माझ्याकडून भिक्षा पण घेतली नाही. तो म्हणला रडणाऱ्या माणसाकडून मी भिक्षा घेत नाही, मी 12 वर्षांनी परत येईन तेव्हा तू हसत असशील. अगं 12 वर्षांनी तू तुला कोंबडी बकरं पोपट काहीतरी करून टाकेल म्हणली. काय केलं त्यांनी? काही नाही म्हणली. त्यांनी कांगऱ्याची पुडी दिली आणि त्यांनी सांगितलं की जेवणाच्या अगोदर खा. खाल्ली नाहीस ना तू, भाग्यवान आहेस म्हणली, टाकून दे, असलं काही करू नये कधी. बरं म्हणली. कुठे टाकू? टाक ना, तुला पाहिजे तिथं टाक म्हणली, ती खाऊ नको. बरं म्हणली. ती पटापटा गेली, देवाऱ्यापाशी पुडी ठेवलेली होती, ती पुडी उचलली, घराच्या पुढे एक उकिरडा होता, त्या उकिरड्यात पुडी टाकून दिली. परत घरात आली, सगळं आवरून कामाधंद्याला लागली. नवरा बायको मस्त सगळे मजेत चाललेलं होतं. काही पोरबाळ झालं नाही. 10-12 वर्ष झाली. मच्छिंद्रनाथ परत तिचा आला. आलख निरंजन. या बाईला हुडहुडी भरली. आलख निरंजन. ती बाहेरच यायला तयार नाही, तो दारातून हालायला तयार नाही. आलख निरंजन. शेवटी ती बाई बाहेर आली. ती रडत होती. तो म्हणला रडणाऱ्या बाईकडून मी भिक्षा घेत नाही, तू सांगितलं ना, अजून का रडतेस तू? तिला बोलताच ना. ती म्हणली असं असं झालं, तू कर्मदरिद्री आहेस म्हणला, तुझ्या नशिबात होतं पण तुला ते भोगता आलं नाही. या बायका अर्धवटपणाचा कळस असा करतात. आणि पुरुष जे असतात तेही त्याच्यापेक्षा अर्धवट असतात, कारण ते आपल्याच बायकोवर संशय घेतात. याच्यासारखी वाईट गोष्ट जगात कुठली नाही, संशयासारखं भूत कुठलंही नाही. तेव्हा त्यांनी काय केलं? तो म्हणला ठीक आहे, ती पुढी सांग मला. ती म्हणली समोर टाकली. आलख निरंजन, आलख निरंजन, आलख निरंजन. 11 वेळा आलख निरंजन म्हणलं. तिथं सगळं गोबर पडलेलं होतं, अख्ख्या गावाचा कचरा तिथं पडलेला होता. पण त्याच्या आलख निरंजन 11 आवाजामध्ये जी स्पंदनं होती, ती ओमच्या स्फोटाची स्पंदनं होती सगळी. त्यामुळं सगळा जो कचरा होता तो एका बाजूला झाला आणि मध्येच एक गुहा तयार झाली, विहिरीसारखी. आलख निरंजन, आलख निरंजन. परत 11 वेळा आवाज दिला आणि तेव्हा तो खालून 11 वर्षाचा गोरक्षनाथ वर आला. अधांत्री वर आला. त्याच्याही कमरेला काळ्या जटा बांधलेल्या होत्या, त्याच्याही छातीला काळं फडकं बांधलेलं होतं, त्याच्याही हातात दांडूक होतं, जटा वर बांधलेल्या होत्या, डोळे तेजपुंज होते. तोही बाहेर आल्याबरोबर म्हणला आलख निरंजन. गळा मिठी पडले दोघं जण, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. ती बाई म्हणली माझा मुलगा मला द्या. आलख निरंजन आवाज आहे प्रत्येक ठिकाणी. मग हा जो गोरक्षनाथ होता तो महासिद्ध होता. तो एक दिवस नदीकाठी बसलेला होता. नदीकाठी बसलेला असताना त्यांनी नदी वाहते असं पाहिलं. नदीचं पाणी कुठल्या दिशेला वाहते ते पाहत बसला होता. तो म्हणला हे पाणी तर वाहते, थांबायला तयार नाही, थांबलंच पाहिजे पाणी. म्हणला कसं थांबत नाही बघूया. म्हणून त्यांनी टोपलीभर पांढरी फुलं घेतली आणि ती एक 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 पाण्यात टाकत होता. सूर्य मावळाची वेळ जवळ आलेली होती. एक क्षण असा आला की ते फुल तिथंच थांबलं, पाणी वाहनं थांबलेलं होतं. दुसऱ्या क्षणाला ते फुल पुढे गेलं आणि टाळी वाजवली, आलख निरंजन म्हणला. त्याला शोध लागला की सूर्य मावळताना, सूर्य उगवताना, सूर्य माध्यान्नीला आल्यावर, रात्रीच्या माध्यान्नीच्या वेळेला सगळ्या नद्या थांबतात, पृथ्वीचा तोल बदलतो. हा कोण? त्यांनी गोरक्षनाथांनी शोधून काढलेला आहे. गोरख बाणी म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यात या सगळ्या गोष्टी आहेत. तसं सूर्याचाही आवाज आहे, स्पंदन आहेत ती. श्रीराम. आज बोललाय त्याच्याबद्दल काही शंका असतील तर विचारा. कुठलं तरी काहीतरी 10 जन्मापूर्वीचं काढून विचारू नका. बोललोय त्याच्याबद्दल शंका काढा, किंवा ऐकलं नाही असं मला सांगा. पुढच्या सोमवारी येऊ नका म्हणून सांगतो.
शांत झाले, बोलावं असं वाटत नाही. निशब्द शांततेत परमेश्वराची हाक ऐकू येते. चला थोडा वेळ ध्यान करू. बरेच मागच्या वेळेला वाकला होता, आज वाकू नका. आणखी कोण वाकलं होतं? ते आलंच नाही आज मला वाटतं. कोण कोण ते इथं बसलेले काय ते गणेश का काय ते बोल डॉक्टर मी नाही अमोलचंद. पाठीचा कणा ताठ ठेवा, साधी मांडी घाला, डोळे नाकाच्या टोकावर एकाग्र करा. नाकाच्या टोकावरून आपली नजर खालती आपल्या बरोबर बेंबीपाशी जाते. बेंबी आणि नाकाचं टोक पाहायचा प्रयत्न करा.
श्रीराम 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 श्रीराम. कसं वाटलं एकेकाने सांगा, झोप आली तरी सांगा. श्वासाची खोलवर गेल्यासारखं वाटतं ते. कसं वाटलं उदय? श्वासोश्वास जोरात एकदम चालू झाला. डोळे बंद करायला गेलं की विचार तयार होतात हळूहळू. पर्वत पक्षी शांत आहे पाहिजे. जेव्हा आपण ध्यानाला बसतो, सुरुवात करतो, तेव्हा डोळे आपोआप जेव्हा मिटले जातात तेव्हा जे विचार येतात त्या आपल्या कल्पना असतात. हे पर्वत पक्षी कल्पना आहे. स्वस्थ व्हायचे आपल्याला, काही न करणं, करणे न करणे, करून घेणे याच्या पलीकडे जायचे, ते अंतिम साध्य आहे. त्याची ही सुरुवात आहे. ते जर तुम्हाला जमत नसेल तर मग ते ऐकलेलं वाया गेलं सगळं. मी तासभर घसा ढणठण कोरडा करून बोललो, त्यातून पर्वत पक्षी नाही निर्माण व्हायला पाहिजे, त्यातून विचार नाही यायला पाहिजेत. येईल, सुरुवातीला येतील विचार, हळूहळू विचार बंद होतील. पण असं रोज बसायचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही. पुढच्या सोमवारची वाट न पाहता जेव्हा मोकळा वेळ मिळेल दिवसाभरात तेव्हा बसून राहायचं. पण कामधंदा सोडून नाही, कामधंदा करून. नाहीतर केव्हाही तुम्ही जर बसत राहिला तर ते एक वेगळं ध्यान लागेल. तसं नाही झालं पाहिजे. आपल्या आपल्या कामातच आपण रमायचं, तेही ध्यान आहे. ते काही वेगळं ध्यान नाही, अशातला भाग नाही. आपल्याकडून मी करून घेतोय हे जेव्हा तुमची भावना तयार होईल तेव्हा तुमच्या कामातला प्रॉम्प्टनेस वाढेल. सहज काम व्हायला लागेल तुमचं. तुम्ही करत नाही आहात काम. कारण ध्यान ही अवस्था आहे. ध्यान करायचं नाहीये, ध्यान झालं पाहिजे. परवा त्या डॉक्टरांना सांगितलं ना मी ध्यान म्हणजे काय. पहा ना, मी मांडी अजून हलवलेली नाहीये. तुम्ही सगळेजण पाय 50 वेळाला हलवताय, इकडे तिकडे करताय, तर ते ध्यान आहे. आणि सराव व्हायला पाहिजे त्याचा. जोरात श्वास चालू झाला, कमी श्वास चालू झाला, ह्याचा अर्थ तुम्ही काहीतरी करायला गेलात. तुम्ही काहीच करायचं नाहीये. काय करायचे ते मी करणार. तुम्ही फक्त प्रवाहात पडायचे. ओनली टू फ्लोट, डोंट स्विम. तुम्ही जेव्हा काहीतरी करायला जाता तेव्हा तुम्ही थकता. ध्यानात सुद्धा जर आपण थकलो, विचार कर ना, काल रात्री मी 1 वाजेपर्यंत निखिलचे जोडे खात जेवलो, नंतर झोपलो. सकाळी बरोबर 6ला उठलो शंकर महाराजांना जायचं म्हणून, मला जाऊन नाही दिलं लोकांनी. नंतर 10 ते 12 कामात राहिलो, 12 वाजता घरी आलो परत. नंतर शंकर महाराजांना गेलो, बंद झालं होतं. मनाने तडफडलो मी की महाराज, माझं जर काही सेवा तुम्हाला पोचली असेल तर मला तुम्ही स्वप्नात येऊन सांगा किंवा काहीतरी दाखवा. कधीही पडदा उघडा नसतो, आज पडदा उघडा होता. फक्त 2 इंच त्याच्यातून चेहरा दिसत होता महाराजांचा, आणि तोही मला दिसला नाही, तिला दिसला. तिने मला दाखवला. ह्याच्यापेक्षा वेगळी कृपा काय पाहिजे. पण ह्याच्यात मी काय केलं असं तुमचा भरवसा येत नाही अजून. तो भरवसा आला तर होईल. चला, श्रीराम. टेप झाले का बघ. माझ्या ह्याच्यात पण झाले. झालं. नक्की का? हो, बघ नक्की. थांब, पहिले सेव्ह कर.